स्टार्ट करतो. तर आपण जेव्हा भरड धान्य म्हणतो तर भरड धान्य म्हणजे फक्त ज्वारी किंवा बाजरी नसते, तर त्यामध्ये पुन्हा 7 पिकं समाविष्ट असतात. ते 7 पिकं इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की एक एक करून सांगतो मी. ज्वारी बाजरी तर आपल्याला माहितीच आहे, वरती जे दिलेली आहे. नंतर त्यामध्ये आपल्याकडे नाचणी नागली नाचणी जे म्हणतात त्याला फिंगर मिलेट इंग्लिशमध्ये म्हणतो. नंतर फॉक्सटेल मिलेट त्याला राळा म्हणतात मराठीमध्ये. नंतर कोदो मिलेट आणि कुठे कुठे त्याला कोदराही म्हणतात. लिटिल मिलेटला बहुतेक कुटकी म्हणतात. प्रोसो मिलेटला सावा काहीतरी म्हणतात. आणि बार्नेट मिलेट बहुतेक मराठी लोकांचं परिचयच आहे, परंतु त्याला आपल्या मराठीमध्ये भगर म्हणतात, MP मध्येही भगर म्हणतात आणि ती उपवासाला पण खातात. आणि नवीन एक पीक त्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे, त्याला ब्राऊन टॉप मिलेट म्हणतात. हे आता हल्लीच्या काळामध्ये समाविष्ट झालेलं आहे याच्यामध्ये आणि 2 वर्ष झाले आपल्या भारतवर्षामध्ये याचं म्हणजे लागवड केली जाते. का बरं लागवड केली जाते? कारण की याचं मार्केट जे मूल्य आहे ते फार जास्त आहे. प्रति किलो 350 रुपये होतं 2 वर्षापूर्वी हैदराबादमध्ये. आता मला महाराष्ट्राची कल्पना नाही, महाराष्ट्रामध्ये याला म्हणजे ओळख आहे की नाही आहे. तर ही अशी प्रकारची जे भरड धान्य आहे, तर ह्या भरड धान्याच्या ग्रुपमध्ये एक कुटुंबामध्ये 9 प्रकारचे धान्य येतात. तर आता याची जर ओळख आपण म्हटलं तर का बा हे आपल्या महाराष्ट्रात किंवा लगतच्या राज्यातच होतात का? नाही, असं नाही. हे जे भरड धान्य आहे हे पूर्ण देशामध्ये, जे आपण या नकाशामध्ये बघत असाल, पूर्ण आपल्या भारत देशाचा नकाशा आहे. फक्त थंड प्रदेश जर सोडले, जम्मू काश्मीरचा तो भाग, तर तो भाग सोडून इव्हन तिथे सुद्धा काही थंड प्रदेशातही होणारे काही भरड धान्य आहेत. परंतु जास्त प्रमाणात थंड प्रदेश सोडला तर बाकी पूर्ण देशामध्ये हे भरड धान्य घेतले जाऊ शकतात. आता या 9 प्रकारच्या भरड धान्यामध्ये आपण जेव्हा बघाल तर एरिया म्हणजे ज्याचा व्याप जास्त आहे, एरियाच्या दृष्टिकोनातून जे जास्त एरियावर मतलब त्याचं फार्मिंग केलं जातं, शेती केल्या जाते, त्या दृष्टीनं जर बघाल तर जे बाजरी आहे, बाजरीचं जवळपास 55% घेतली जाते आपल्या भारत देशामध्ये. नंतर ज्वारी आहे ते नंतर ज्वारीचा नंबर लागतो. नंतर रागी जे आपल्या नाचणी म्हणतात तिचा नंबर लागतो, ते 7.3% घेतली जातात. आणि नंतर जे छोटे मोठे जे आता जे सांगितले जे कोदो कुटकी वगैरे हे घेतले जातात आणि याचं उत्पादनसुद्धा त्याच प्रमाणात असते. तर आता आपल्याला जेव्हा माहिती आहे की बा आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात उत्पन्न गव्हाचं आणि तांदळाचं होत असते आणि आपल्या राशन दुकानातून सुद्धा स्वस्त दरात मिळते, मग आपण हे भरड धान्य का बरं खायचे, याला का बरं लागवड करायची? तर हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो. तर आपण का बरं खायचे त्याबद्दलही ते मी काही मुद्दे मांडलेले आहेत. कारण की आजकाल आपण बघतो की एवढं सगळं प्रगत तंत्रज्ञान असूनसुद्धा आजकाल बरेच लोकांना BPचा प्रॉब्लेम आहे, शुगरचा प्रॉब्लेम आहे, हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम आहेत आणि बरेच स्ट्रोकचे प्रॉब्लेम आहेत किंवा पोटाच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत. तर हे प्रॉब्लेम का बरं होतात? तर हे सगळे प्रॉब्लेम जे इथे मांडलेले आहेत, जसं की आपल्या बॉडीचं म्हणजे शरीराचं शुद्धीकरण झालं किंवा जे कोलेस्टेरॉल जास्त वाईट कोलेस्टेरॉल आपल्या शरीरामध्ये वाढतं, बहुतेक आजकालची तरुण पिढीसुद्धा आहे जास्तीत जास्त या हृदयविकाराच्या बिमारीला बळी पडतात. तर ते ज्या बॅड कोलेस्टेरॉलमुळे तर ते सुद्धा प्रमाण याच्यामुळे कमी होतं आणि डायबिटीजचं प्रमाण कमी होतं आणि ब्लड प्रेशरसुद्धा कमी करतं आणि बरेच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्याने कमी होतात, हे सिद्ध झालेलं आहे. हे फक्त आपल्या म्हणण्या बोलण्यातून किंवा याच्यामध्ये त्याच्या सांगण्यातून सिद्ध झालं नाही, परंतु इथे आपल्या राष्ट्रीय पातळीवर एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन एक संस्था आहे केंद्रीय सरकारची, तिथे याच्यावर संशोधन होतं आणि त्यांनी हे सिद्ध केलं आहे की भरड धान्य खाल्ल्याने बरंच म्हणजे आपल्या हेल्थ बेनिफिट मिळतात आणि आपलं शरीर चांगलं राहते, म्हणजे तुलनेमध्ये या गहू आणि तांदळाच्या खाण्याऐवजी.
तर आता हे कसं होते त्याबद्दल थोडं सांगतो. याच्यामध्ये काय आहे बा, आता हे भरड धान्य 7-8 प्रकारचे भरड धान्य या साईडला नमूद केले आहे. ज्वारी, बाजरी, नागली, नाचणी, कोदो हे सगळे याच्या, आणि त्याची तुलना केली आहे आपला गहू आणि तांदळासोबत. तर याचं न्यूट्रिशनल जे बिंदू आहेत तर तुम्ही बघू शकाल की याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रोटीन बघायला मिळेल. दुसरं प्रमाण तुम्हाला डायटरी फायबर म्हणजे पाचक तंतू, जे आपण काही अन्न खातो जे पोटामध्ये जातं आपल्या, तर ते चांगलं डायजेस्ट होण्याकरता आपल्याला पाचक तंतूची गरज असते. आणि ते पाचक तंतू जर कमी असले तर डायजेशनमध्ये गडबड होते आणि नंतर हे सगळे विकार तयार होतात, जसं की ब्लड शुगर झालं किंवा हाय BP झालं किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम झालं. तर हे फायबर पाचक तंतू आहे याचं भरपूर प्रमाणात आहे. हेच नाही तर आता आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त महिला आणि वृद्ध लोक आणि लहान मुलं ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण फारच कमी असते आणि कॅल्शियमचं प्रमाण फार कमी असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्यूदरही वाढतो. तर हे सगळं भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न हे सुद्धा याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता ह्या चार्टमधून. तर म्हणून हे महत्त्वाचं आहे. आणि जसं आत्ताच मी सांगितलं की कोलेस्टेरॉल, जे वाईट कोलेस्टेरॉल जे हानिकारक असतात आपल्याला, तर ते वाईट कोलेस्टेरॉल कशामुळे वाढतं, तर चांगलं कोलेस्टेरॉल वाढण्याकरता आपल्याला काय पाहिजे, तर हे सगळे अमिनो ॲसिड वगैरे जे आहेत हे सगळं प्रमाण यांच्यामध्ये भरड धान्यामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे चांगलं कोलेस्टेरॉल वाढण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढतं, त्यामुळे हे फायद्याचं आहे. आणि एक गोष्ट जशी की मी सांगितलं की डायबिटीजचं प्रमाण बाकी जसं गव्हाचं आणि तांदळाचं उत्पन्न तांदूळ खाल्ल्याने जास्त वाढते, तर हे याचं प्रमाण ह्या भरड धान्य खाल्ल्याने कमी कसं होते याच्याबद्दल थोडीशी माहिती इथे दिलं आहे. की कारण की ह्या भरड धान्यामध्ये तुम्ही बघा, एक ग्लायसेमिक इंडेक्स नावाचं एक सूचकांक असतो, शास्त्रज्ञ जे चेक करतात. ते ग्लायसेमिक इंडेक्स काय असतो की जे काही आपण अन्न खातो ते कार्बोहायड्रेटच्या रूपामध्ये असतं. त्याचं रूपांतर जे आहे साखरेच्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये होतं. तर त्याचं साखरेच्या प्रमाणात जे रूपांतर होण्याचं जे प्रमाण आहे ते या भरड धान्यात फार कमी आहे. म्हणून हे डायबिटिकसाठी चांगलं आहे, डायबिटिक याच्याने होत नाही. तर त्याला म्हणतात ग्लायसेमिक इंडेक्स, याचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं की आजकाल बरेच नवीन जनरेशनमध्ये छोटे छोटे मुलं, त्यांना ग्लुटेनचं अलर्जी असते म्हणून, आणि काही मुलांना इवन कॅल्शियमची अलर्जी असते, ते दूधसुद्धा पित नाही. तर बरेच डॉक्टरना प्रश्न पडते, डॉक्टर सांगतात की तुम्ही दुसऱ्या माध्यमातून त्यांना म्हणजे कॅल्शियमचे वगैरे अन्नाच्या रूपात द्या बा म्हणून. तर त्या संदर्भात हे भरड धान्य फार महत्त्वाचे असतात. तर आता हे झालं काय खायचं, का बरं खायचं म्हणून, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, आता जलवायू हे आपलं वातावरण सध्या म्हणजे बदलतं आहे. कारण की पाऊस सुद्धा आजकाल फार लेट येतो, आपलं पेरणीच्या वेळासुद्धा बदलल्या आहे, आणि आला तर खूप येतो आणि मध्येच निघून जातो. तर अशा परिस्थितीमध्ये आपले जे नगदी पिकं असतात, कापूस, सोयाबीन किंवा बाकीचे आपले धान वगैरे, तर यांना खूप मार बसतो. तर अशा परिस्थितीमध्ये जसं हे पिकं भरड धान्य आहे, यांना फार कमी पाणी लागतं. आणि हे उष्णतामान तुम्ही इथे बघू शकता की जे बाजरीसारखं पीक आहे ते 42°C सुद्धा चांगलं काम करू शकतं, इथे चार्टमध्ये दाखवलं आहे. तर परंतु जे तांदूळ आणि गहू आहे ते फक्त 32 किंवा 35°C चांगलं परफॉर्म करू शकतात. आणि इथे तुम्ही बघाल की बाजरीचं इथे लागणारं म्हणजे रेनफॉल दाखवला आहे. तर 200 ते 600 मिलीमीटर जरी पाऊस असला, जसं म्हणजे आपल्या विदर्भात बरेच काही इलाके आहेत त्यामध्ये फार कमी पाऊस पडतो, अशा इलाक्यामध्ये सुद्धा हे पिकं येऊ शकतात. म्हणून हे म्हणजे याला म्हणतात क्लायमेट स्मार्ट क्रॉप. तर क्लायमेट स्मार्ट क्रॉपसुद्धा आहेत. आणि आता दुसरा मुद्दा असा आहे हे की फार्मर्ससाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त आहे. कारण की आता तुम्ही या चार्टमधून बघू शकता की याची पाण्याची जी गरज आहे इथे या चार्टमध्ये दाखवलं आहे.
तुम्ही भाताच्या तुलनेत किंवा इवन तुम्ही आपलं कपासीच्या तुलनेमध्ये या ज्वारी, बाजरी आणि हे नागली, नाचणी यांचं म्हणजे पाण्याचं प्रमाण फार कमी लागतं, त्या कमी याच्यात येतं. दुसरी गोष्ट तुम्ही त्या चार्टमध्ये तिथे बघू शकाल की याचं म्हणजे जे खताचं प्रमाण आहे ते सुद्धा फार कमी लागतं आणि इरिगेशन जे आहे बाकीच्या तुलनेत जसं मका झालं किंवा आपलं भात झालं किंवा आपलं गहू झालं याच्या तुलनेमध्ये त्या चार्टमध्ये तुम्हाला दिसू शकतं फार कमी पाण्यामध्ये येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची जी शारीरिक रचना जी आहे या भरड धान्याची ही अशी बनवलेली आहे की ज्या कंडिशनमध्ये म्हणजे तापमान जास्त असो किंवा पाऊस कमी असतो अशा याच्यामध्येही हे पिकं तग धरू शकतात. हे खालच्या चार्टमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. परंतु त्याच म्हणजे अशा कंडिशनमध्ये हे गहू आणि जे भात पिकं आहे हे तग धरू शकत नाही. म्हणून हे सगळे भरड धान्य हे शेतकऱ्यांच्या फार उपयोगाचे आहे. तर मी आता हे सगळे पॉईंट तुमच्यासमोर मांडले आहेत. तर हे सगळे वैशिष्ट्य या भरड धान्याचे असल्यामुळे आता हल्लीच्या काळामध्ये आपल्या भारत सरकारने याला श्री अन्न म्हणून संबोधलेलं आहे, याला भरड धान्य सर्व भरड धान्यांना. तर श्री अन्न का बरं संबोधलेलं जात आहे? कारण की याला सुपर फूड म्हटलं जातं. तर याला का बरं म्हटलं जातं? कारण की हे सगळे पॉईंट आहे. कारण की याच्यावर सगळं म्हणजे आपल्या खेडे भागात राहणाऱ्या लोकांची म्हणजे पूर्ण इकॉनॉमी म्हणजे आर्थिक हे अवस्थासुद्धा चांगली होऊ शकते किंवा यांच्या जे ट्रायबल किंवा हिली म्हणजे थोडेसे कठीण परिस्थितीचे जे विभाग आहे तर तिथेसुद्धा बाकी जे पिकं येत नाही तिथेसुद्धा हे पिकं येऊ शकतात. जसे म्हणून हे 7-8 जे मुद्दे आहेत हे याच्यामधून आपल्या भरड धान्यामधून आपल्याला बघायला मिळतात. म्हणून यांना फार महत्त्व आलं आहे आणि म्हणूनच हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट म्हणून साजरे करत आहोत आपण. परंतु जेव्हा आपण शेतकऱ्यांचा विचार करतो तर शेतकऱ्यांनी का बरं हे पिकं लावावे? तर हे पिकं त्यांनी लावावे कारण की आपण यापासून 4 याची अपेक्षा करतो. एक तर त्यांचं म्हणजे आर्थिक उन्नती व्हावी, नंतर सोबतच त्यांना म्हणजे चाऱ्याची सुद्धा आवश्यकता आहे शेतकऱ्यांना. कारण की शेतकऱ्यांच्या गरजा फार वेगवेगळ्या असतात. तर त्यांच्या चाऱ्याच्या गरजेची पूर्ती व्हावी आणि त्यांचा म्हणजे पोषक आहारसुद्धा त्यांना मिळावा. कारण की दूरदराज इलाक्यामध्ये आणि त्यांची कॅपॅसिटी नसल्यामुळे ते काही महागडं अन्न हे घेऊ शकत नाही. तर त्यांचं पोषक तत्त्वसुद्धा आणि हेल्थसुद्धा त्यांचं मेंटेन राहावं आणि यांच्या सोबतच त्यांचं जे म्हणजे शेतीची जी वातावरण आहे ते सुद्धा बिघडू नये. कारण की आता सकाळीच्या भाषणामध्ये बरेच वक्त्यांनी सांगितलं की म्हणजे हे केमिकल वापरामुळे ते कसं त्यांचं शेताचा नाश होत आहे. तर ते सुद्धा इथं ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून शक्य होत आहे. परंतु मुख्य मुद्दा शेतकऱ्यांचा जो असतो तो त्यांचा म्हणजे इन्कम आर्थिक लाभ कसा जास्त व्हावा. तर त्याकरता इथे 4 मुद्दे मी मांडलेले आहेत. ते एकतर म्हणजे त्याचं उत्पादन वाढून, दुसरी गोष्ट त्याचे जे लागत खर्च आहे तो मर्यादित ठेवून आणि तिसरी गोष्ट जी आहे की त्यांच्या मालाला जर मार्केटमध्ये जर माग जास्त राहिली, डिमांड जास्त जर राहिली तर त्यांना जास्त किंमत मिळू शकते. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही उत्पन्न जे मिळतं त्यांना ते म्हणजे काळानुसार पुढच्या वर्षीसुद्धा ते टिकून राहिलं पाहिजे. तर हे 4 मुद्दे फार महत्त्वाचे असतात. तर इथे मी काही जे तंत्रज्ञान आम्ही विकसित केलेलं आहे. आम्ही तंत्रज्ञान आमच्याजवळ बरंच काही असते, परंतु जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगलं परिणाम दाखवले आहेत ते तंत्रज्ञानचे काही मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे. आता बघूया आपण ज्वारी म्हटलं तर आपल्याला फक्त रबीची किंवा खरीपची ज्वारी माहिती असते. परंतु इथे 5 प्रकारची ज्वारी आहे. 5 नाही, अजून एक 6 प्रकारची सुद्धा आहे, परंतु ते आपल्या एरियात होत नाही म्हणून मी इथे मांडली नाही. तर 5 प्रकारची ज्वारी जी आहे ते एक खरीपची ज्वारी आहे, दुसरी रबीची ज्वारी आहे, तिसरी चाऱ्याची ज्वारी आहे, चौथी गोड ज्वारी आहे. की गोड ज्वारी की जसं सकाळच्या भाषणात आपले माननीय गडकरी साहेब जसं म्हणाले होते की जैविक इंधन,
की आता आपला शेतकरी ऊर्जादाता व्हावा, तर ते जैविक इंधनसुद्धा या गोड ज्वारीपासून करता येतं, गूळसुद्धा तयार करता येतं. आणि 5व्या प्रकारची ज्वारी आहे जे सोरगम हुरडा आपल्याला म्हणजे महाराष्ट्रात तर सांगायला नको, तर हुरड्याची ज्वारी. तर 5 प्रकारची ही ज्वारी आहे. आणि 6वा प्रकार एक आहे बासमती ज्वारी पण आहे, सुगंधित ज्वारी, परंतु ते आपल्या एरियात होत नाही म्हणून मी इथे मांडत नाही. तर आता एक एक ज्वारी बघूया. तर आपल्याला आता खरीपची ज्वारी, कारण की आता विदर्भामध्ये जास्तीत जास्त खरीपमध्ये व्हायची अगोदर, आता त्याचं प्रमाण कमी झालं आहे. तर आपल्याला फक्त 9 नंबरपर्यंत किंवा जास्तीत जास्त 16 नंबरपर्यंत ज्वारी माहीत होती. आता आमच्याकडे 50 नंबरपर्यंत हायब्रिड तयार झालेले आहे. 50 नंबरपर्यंत याच्या व्हेरायटीसुद्धा तयार झालेल्या आहे. हायब्रिड ज्वारी हे जास्त त्याचे धान्याच्या उत्पादनाकरता घ्यायची, परंतु जे व्हेरायटी असतात तर त्या व्हेरायट्या दोन्ही प्रकारच्या उत्पन्नासाठी घेतात, धान्य आणि चारासुद्धा. कारण की चारा ही आजकालच्या शेतकऱ्यांची जास्त मुख्य गरज आहे, कारण की धान्य तर एकदाचं मिळून जातं पण चारा मिळत नाही. आणि जसं की आता मी सांगितलं की पावसाचं प्रमाण कमी होतं, तर हे जर कमी पावसातसुद्धा चांगलं उत्पन्न देतात हे पिकं. परंतु काय झालं की समजा मध्येच जर पाऊस खूप म्हणजे काळांतरापर्यंत जर नाही आला आणि तुमच्या शेतकऱ्यांजवळ जर काही म्हणजे तुमच्या धानाचा किंवा बाकी पिकांचा समजा काही कुटार वगैरे टाईपचं वेस्ट मटेरियल जर असेल, तर तुम्ही त्याचं आच्छादन जर दिलं त्या पिकामध्ये, या फोटोमध्ये तुम्हाला दाखवलं आहे आच्छादन कसं द्यायचं. तर हे आच्छादन जरी दिलं तरी तुमचं कमीत कमी 5% पीक वाढ म्हणजे उत्पादनात वाढ होते. तर हे सगळं तंत्रज्ञान जर तुम्ही आत्मसात केलं तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर हे काही मी म्हणजे असं फक्त सांगायच्या गोष्टी म्हणून सांगत नाही, याचे सगळे प्रदर्शनं आम्ही पूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घेतले आहे आणि त्याचा ह्या परिणाम तुम्हाला दाखवत आहे की हे जे तंत्रज्ञान वापरून आम्ही 36% जास्त उत्पन्न मिळालं आहे, की जे शेतकऱ्यांच्या जे शेती करतात त्यांच्या तुलनेमध्ये. आणि तसंच चाऱ्याचं उत्पन्न 24% वाढलेलं आहे हे तंत्रज्ञान वापरून या खरीप ज्वारीमध्ये. तसंच आता दुसरी ज्वारी आहे ते चाऱ्याची ज्वारी. आपल्याला चाऱ्याच्या ज्वारीबद्दल बहुतेक म्हणजे याचं ज्ञानच नसते. जे लोक फार ज्यांच्याजवळ डेअरी वगैरे जे असते, दुग्ध व्यवसाय, त्यांना थोडंफार नॉलेज असते, परंतु तेही फक्त मकाच वापरतात. परंतु मक्यामध्ये एक असते, एकदाचा तो हिरवा आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु जो वाढला तर त्याचं मग म्हणजे पौष्टिकता कमी होते. परंतु ह्या ज्वारीच्या चाऱ्याची पौष्टिकता ही कायम राहते वाढल्यानंतरही. आणि हा जो चारा आहे तर चाऱ्याच्या सुद्धा वेगवेगळ्या जाती तयार झालेल्या आहे. इथे तुम्ही बघू शकता की ज्यांच्याजवळ म्हणजे जे पावसाच्या आधारित जर चारा पाहिजे असेल तर त्याला सिंगल कट म्हणजे एकदा कट करणारी चाऱ्याच्या जाती आहे. इथे तुम्ही बघू शकता की 20 म्हणजे 21F नावाची जात आहे किंवा 38F नावाची जात आहे. ही जे आहे चाऱ्यासाठी तयार केली आहे. तर याचं जे चाऱ्याचं उत्पन्न आहे जे खरीप ज्वारीपेक्षा 3 पटीत जास्त असते. आणि ज्यांच्याजवळ पावसाची म्हणजे इरिगेशनची फॅसिलिटी आहे किंवा जे लोक ओलीत देऊ शकतात आणि थोडंफार ज्यांच्याजवळ जास्त दुभते जनावर आहे, त्यांनी हे मल्टीकट जे आहे खाली दाखवलेलं आहे, जसं 33MF म्हणून लिहिलेलं आहे इथे. ही जात अशी आहे की तुमच्या 4 महिन्यामध्ये त्यांचे 5 कटिंग घेऊ शकता आणि 5 कटिंगमध्ये याच्यामध्ये 55 टन पर हेक्टर एवढं उत्पन्न मिळू शकतं. आणि ज्यांच्याजवळ पाण्याची व्यवस्था पूर्ण वर्षभर आहे ते वर्षभरसुद्धा चालू शकता. 20 दिवसानंतर याची कटिंग करू शकता की जेणेकरून तुम्ही तुमच्या जनावरांना चारा नाही तर तुम्ही ह्या चारा विकून पैसेसुद्धा कमवू शकता. आता येत आहे मी रबी ज्वारीवर. कारण की रबी ज्वारी ही जे आहे जास्तीत जास्त वेस्टर्न पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेतली जाते, सोलापूर अहमदनगर तालुक्यामध्ये. परंतु आजकाल हे खाण्यासाठी फार योग्य म्हणजे उत्कृष्ट असते आपल्या. आणि म्हणून ह्या ज्वारीची मार्केटमध्ये किंमतसुद्धा जास्त आहे. 1 किलोची किंमत कमी कमी 60 रुपये असेल आणि जर शेतकरी विकतात तर त्याची किंमत 3500 रुपये क्विंटल वगैरे जाते. तर ही ज्वारी जी आहे
ही रबीमध्ये घेतली जाते. तर ही रबीमध्ये जर पाऊस नसतो तर याच्यामध्ये जे मॉइश्चर जे संवर्धन आहे, जे ओलिताचं ते फार महत्त्वाचं असते. कारण की बरेच शेतकऱ्यांजवळ ओलीत नसते. तर त्यांनी थोडीशी छोटी प्रॅक्टिस जर फॉलो केली, जसं काही ज्यांना फक्त ही रबी ज्वारी घ्यायची आहे, तर त्यांनी आपल्या खरीपमध्ये जो पाऊस पडतो तर त्याचं पावसाचं संवर्धन ह्या कंपार्टमेंट बंडिंग म्हणजे वाफे पद्धतीने तिथे दाखवलं आहे. तर तिथे तसं करून जर पाणी साचून ठेवलं खरीपमध्ये आणि त्याच्यावर जर तुम्ही पेरणी केली सप्टेंबरमध्ये जे रबीची, तर तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळू शकतं. आणि त्याच्यासोबत हे 5 पद्धतीचे इथे कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये दाखवलं आहे. ह्या जर पद्धती तुम्ही आत्मसात केल्या, कारण की सगळ्या शेतकऱ्यांची जमिनीची प्रत एकच नसते, तर त्या जमिनीच्या प्रतीनुसार सुद्धा तुम्ही जर व्हेरायटीचा वापर केला, वेगवेगळ्या व्हेरायटी वेगवेगळ्या जमिनी करता, तर तुम्हाला निश्चितच चांगलं उत्पन्न मिळू शकतं. फक्त धान्याचंच नाही तर याचा चारासुद्धा फार उत्तम दर्जाचा असतो. तर हे सगळं तंत्रज्ञान आहे, हे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये याचे प्रदर्शन केले आणि याचेसुद्धा फार चांगलं परिणाम मिळाले आहे. ते तुमच्या समोर इथे मांडलेलं आहे. फक्त धान्याच्या रूपात तुम्ही बघाल तर 36% उत्पन्न इथे शेतकऱ्यांच्या जे पद्धती असते ज्वारी करण्याची त्याच्या तुलनेत जास्त मिळालं आहे आणि चाऱ्याचं उत्पन्नसुद्धा 31% जास्त मिळालेलं आहे. आता येऊया आपण गोड ज्वारी. गोड ज्वारी बहुतेक लोकांना माहिती नसते. तर ही ज्वारी फक्त म्हणजे समजून चला एका ऊसासारखी ज्वारी असते. याचे ऊसासारखे चांगले दांडे तयार होतात आणि याच्यापासून काय आपल्याला रस काढायचा असतो. याचा रसाचं प्रमाण जे रसामध्ये जे गोडवा जो असतो, जसा ऊसाच्या गोडव्याच्या तुलनेत सारखाच असतो. कारण की इथे तुम्हाला दाखवलं आहे 17 ते 18% ते 20% दाखवलं आहे. हीच प्रमाण ऊसामध्ये सुद्धा असते. तर परंतु हे पीक फक्त 4 महिन्यात येतं आणि कमी लागवड खर्चात आणि याला जास्त काही फर्टिलायझर वगैरे लागत नाही. आणि तुम्हाला याच्यापासून नंतर दुसरा जो फायदा जो आहे, सकाळी जसे गडकरी साहेब सांगत होते की जैविक इंधन, ते जैविक इंधन याच्यापासून तयार होऊ शकतं याच्या दांड्यापासून. तर आता सध्या भारतामध्ये 6 कंपन्यांनी याच्यापासून जैविक इंधन तयार करणं सुरू केलेलं आहे. तर फ्युचरमध्ये जसं आता गव्हर्नमेंटच्या विचाराधीन आहे, समजा याच्यावर कंपल्सरी पॉलिसी झाली की नाही तुम्ही आपल्या वाहनामध्ये जैविक इंधनाचा वापर सक्तीचा जर झाला तर याला फार चांगलं भविष्य येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जैविक इंधन तर तयार होतेच याच्यापासून, परंतु दुसरी गोष्ट याच्यापासून गूळसुद्धा तयार होतो, गोड सायरप तयार होतो. आता तुम्ही म्हणाल गुळाची काय गरज आहे? कारण की आजकाल जिकडे तिकडे 1-2 घराच्या आड तुम्ही बघा डायबेटिक पेशंट मिळतो तुम्हाला. तर डायबिटीज पेशंट करता जे डॉक्टर लोक सांगतात की तुम्ही ग्लुटेन फ्री प्रॉडक्ट खा. तर ग्लुटेन फ्री म्हणजे जे गोडवा जे असतो, जसा बाकी अन्य गुळामध्ये किंवा साखरीमध्ये त्यामध्ये ग्लुकोज असते, तर ग्लुकोज रहित खा, परंतु गोडही पाहिजे. तर ह्या गुळामध्ये ग्लुकोज नसते, याचा गोडवा शुक्रोजमुळे असतो. तर हा गूळ जो आहे हा डायबिटिक पेशंटला सुद्धा कामात येतो. ठीक आहे. तर याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर याच्यापासून गूळसुद्धा तयार होतो, परंतु याच्यापासून साखर तयार होत नाही. फक्त हे आहे. आणि याचा जो चोथा असतो, हा ज्यूस काढल्यानंतर याचा चोथ्यावरचा ज्यूसवर प्रक्रिया करून नंतर अल्कोहोल नंतर इथेनॉल तयार होतं, जे जैविक इंधन म्हणून वापरतात. आणि त्या चोथ्यापासून याची ऊर्जासुद्धा तयार होऊ शकतो, इलेक्ट्रिसिटी. तर त्याचंसुद्धा मेकॅनिझम आहे. तर भविष्यामध्ये याला फार महत्त्व येणार आहे. आणि याचे फक्त दांडे तुम्ही बघू शकता, याचं हाईट किती उंच वाढते वगैरे. आता 5वा जो प्रकार, जो हुरडा प्रकार आहे, हुरड्याची ज्वारी, हे काही म्हणजे आपल्या जुन्या लोकांना बरंच माहिती आहे, परंतु ह्या हुरडा आजकाल म्हणजे दुर्मिळ होत आहे. आणि जे कमावणारे लोक आहेत ते फार कमावत आहे. कारण की तुम्ही जर इथे शिर्डीच्या रोडवर गेले तर रोड साईडला इथे हुरडा विकणारे लोक असतात. तिथे कधी किंमत विचारून बघा. एका पावाची किंमत 200 रुपये पाव असते, म्हणजे 800 रुपये किलो असतात. 800 रुपये किलोच्या हिशोबाने हुरडा विकतात. तर या हुरड्याच्या बऱ्याच व्हेरायटी आहे. इवन आपल्या PKV अकोलानी सुद्धा 2 व्हेरायटी अश्विनी, कार्तिकी काढलेल्या आहेत. अगोदर जुन्या काळात वाणीचा हुरडा खूप प्रसिद्ध होता. आणि रबीच्या सुद्धा व्हेरायटी आहेत. इथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांचे सुद्धा फुले मधुर वगैरे व्हेरायटी आहे.
आपल्या PKVची सुद्धा एक नवीन ट्रॉम्बे म्हणून व्हेरायटी आहे. तर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही व्हेरायट्या पापड करता आहे. म्हणजे हे लाल कलरची जे ज्वारी आहे ते पापडाकरता फार उपयोगी असते आणि याच्याकरता फार मोठं मार्केट आहे. इवन जे काही महाराष्ट्राचे लोक किंवा जे ज्वारी खाणारे लोक बाहेर विदेशात जे बसलेले आहेत त्यांना ज्वारीचं उत्पन्न ज्वारीचं प्रॉडक्ट पाहिजे असतं. तर ते लोक इथून इंडियामधून एक कर्नाटकाचा मुलगा आहे तो करोड रुपयाचा बिझनेस करतो एका वर्षात. तो काय करतो हे पापड ज्वारीचे पापड तयार करून पॅक करून पोस्टाने त्यांना पाठवतो आणि त्याच्याकडून पैसे घेतो ऑनलाईन सगळं. तर करोडो रुपयाचा एका वर्षी बिझनेस करतो. तर हे पापडसुद्धा आणि या पापडाची जे ड्युरेबिलिटी आहे 6 महिनेसुद्धा याला काही होत नाही. तर हे सुद्धा एक मोठं मार्केट याच्यापासून मिळू शकतं. चला मी आता बाजरीवर येतो कारण की बाजरीवरचे इथे तज्ज्ञ पवारसाहेब बसले आहेत तर ते विस्तृत बोलतीलच. परंतु बाजरीवर सुद्धा आपल्याकडे असं तंत्रज्ञान आहे का कारण की आता मी बोललो की कधी पाऊस मधातूनच चालला जातो तर फार मोठी गॅप पडते तर बाकीचे पिकं तग धरू शकत नाही. तर इथे कमी दिवसाचं जे बाजरीचं वाण आहे किंवा हायब्रिड आहे जसं इथे दाखवलं आहे 78 दिवसामध्ये पीक येणारं जे AHB 1200 नावाचं जे वाहन आहे ते येऊ शकतं किंवा RHB 234 असे 81 दिवसात येणारं वाहन आहे. अशा प्रकारचं बरेच तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु फक्त तुम्हाला शेतकऱ्यांना जागे व्हायची आवश्यकता आहे आणि जे काही वैज्ञानिक काम करत आहे जे तंत्रज्ञ लोक काम करत आहे त्यांच्यासोबत जुळण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. नंतर आता नाचणीवर येतो. आता हे नाचणीचं एकच महत्त्व तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे की हे याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते की जे म्हाताऱ्या लोकांचे जे घुटणे किंवा जॉईंट त्रास देतात किंवा चालू देत नाही म्हातारपणात ते कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे होते. तर त्यांच्यासुद्धा फार उपयोगाचं हे नाचणीचं पीक आहे. आणि याच्यामध्ये लोहाचं प्रमाणसुद्धा फार आहे. तर ज्या आपल्या माता भगिनींना असतात किंवा छोटे मुलं असतात जे माल न्यूट्रिशन तर त्यांच्याकरतासुद्धा फार उपयुक्त आहे. परंतु याच्यामध्ये काय आहे की चांगल्या व्हेरायटीचं तुम्ही आत्मसात केला पाहिजे आपल्या शेतामध्ये हे लावलं पाहिजे तरच यांचं म्हणजे उत्पन्न तुम्हाला चांगलं भरघोस मिळू शकेल आणि फायदेमंद राहू शकेल. तर ते याचं म्हणजे प्रदर्शनसुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घेतलं आहे आणि आम्हाला 50% जास्त उत्पन्न म्हणजे शेतकऱ्यांच्या जे पद्धती असते का लागवड करण्याची त्याच्या तुलनेमध्ये 50% जास्त उत्पन्न हा 11 वर्षाचा तुम्हाला माहिती आम्ही विश्लेषण केलं आहे आणि तुमच्यासमोर मांडली आहे. तर हे तुम्हाला दाखवते की नाचणीचं उत्पन्न किती तुम्हाला मिळू शकते. तर तसंच हे आता याला फॉक्सटेल मिलेट ज्याला राळ्या म्हणतात तर हे राळ्याचं सुद्धा बऱ्याच प्रकारच्या जाती आपल्यामध्ये उपलब्ध आहे. तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. याचंसुद्धा प्रदर्शनामध्ये आम्हाला चांगले परिणाम मिळाले. याचं 53% वरती उत्पन्न जास्त उत्पन्न फार्मरच्या जे लागवड पद्धती आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळालं आहे. तर हे काही ज्या व्हेरायटी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या फार चांगलं काम करतात. आता मी हे कोदो मिलेटवर येतो. हा कोदो मिलेट जो आहे आपल्या एरियामध्ये आपल्या महाराष्ट्रात जास्त प्रमाणात होत नाही परंतु नंदुरबार किंवा आपल्या धारणी एरियामध्ये काही प्रमाणात होत असतो. तर परंतु याचं जे ग्रेन म्हणजे जे धान्य असते याला 7 लेयरचं कव्हर असते परंतु हे फार पौष्टिक असते. तर याचं जे कव्हर काढण्याचं जे ॲक्टिव्हिटी आहे जे हे प्रक्रिया आहे ते फार थोडी कठीण असते परंतु घाबरायचं काम नाही. अगोदरचे जे ट्रायबल लोक होते ते हाताने कुटून काढायचे परंतु आता मशिनरी उपलब्ध आहे आणि फार छोट्या मशिनरी उपलब्ध आहे. तर 1-2 मशिनरीचे युनिट जे शेतकऱ्यांच्या व्हिलेजवर सुद्धा आपल्या परभणी युनिव्हर्सिटीने आणि अकोला विद्यापीठाने ऑलरेडी स्थापित केलेले आहे त्याबद्दलही मी नंतर बोलेन. तर नंतर दुसरं पीक आहे जे बार्नयार्ड मिलेट. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं भगर. तर भगरमध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत वेगवेगळे व्हेरायटी म्हणजे उपलब्ध आहे आणि याचं जास्तीत जास्त उत्पन्न उत्तराखंडमध्ये होतं. फार चांगल्या प्रमाणात चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न मिळतं तिथे.
आता हे लिटिल मिलेट म्हणजे जास्तीत जास्त लोक याला कुटकी म्हणून ओळखले जातात मध्य प्रदेशमध्ये, आणि आपल्या एरियामध्ये काही लोक याला सावा वगैरे काहीतरी म्हणतात. तर याचंसुद्धा उत्पन्न फक्त धान्याकरता नाही, परंतु चाऱ्याकरताही सुद्धा उपयोगात येऊ शकतं. आणि हे सगळे जे तंत्रज्ञान आहे हे फार्मरच्या शेतावर आम्ही ऑलरेडी म्हणजे याचं परीक्षण घेतलेलं आहे आणि त्याचे चांगले परिणाम आम्हाला दिसून आले. हे तुमच्यासमोर मांडलेलं आहे. मागच्या 11 वर्षाचा पूर्ण विश्लेषण करून तुमच्या समोर इथे मांडलेलं आहे. हे प्रोसोमिलेटही एक त्यातलाच भाग आहे. याच्यासुद्धा चांगल्या व्हेरायटीज तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांकरता उपलब्ध आहे. तर याचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता हे झालं सगळं हायब्रीड आणि व्हेरायटी म्हणजे लावण्याकरता जो चांगल्या प्रकारचं सीड घ्या बा आणि लावा बा. परंतु याच्या जो दुसरा मुद्दा जो शेतकऱ्यांचं म्हणजे इन्कम म्हणजे त्याचा लाभ वाढला पाहिजे, त्याकरता दुसरा मुद्दा हा सांगितला होता की त्यांचं लागत खर्च कसा मर्यादित करता येईल. कारण की काही लोक काय करतात, जास्त म्हणजे उत्पन्न मिळण्याकरता जास्त म्हणजे लोभापायी जास्तीत जास्त फर्टिलायझर टाकतात आणि त्याचा काही उपयोग होत नसतो. त्याचा उलट निगेटिव्ह उपयोग होतो. जसं की सकाळी काही वक्ते बोलत होते की शेतकऱ्यांचं शेत कसं नापिकी झालं आहे. म्हणजे तर जास्त म्हणजे कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात जर यूज केली तर ते पॉयझन होऊ शकतं. म्हणून हे जे तंत्रज्ञान आहे, किती प्रमाणात तुम्ही फर्टिलायझरचा डोस द्यावा, फर्टिलायझर नसेल द्यायचं तर किती प्रमाणात तुम्हाला कंपोस्ट द्यायचं आहे, किती प्रमाणात तुम्हाला म्हणजे शेणखत घालायचं आहे, किती अंतरावर पेरायचं आहे, किती ओळीमध्ये 2 ओळीमध्ये किती अंतर ठेवायचं आहे, आणि जेणेकरून तुम्हाला याचा म्हणजे लेबरचा मजुरीचा खर्च कमी होईल. कारण की मजुरी फार लागत असते प्रत्येक पिकाला. तर हे सगळं निर्धारित केलेलं आहे. हे सगळं तंत्रज्ञान आमच्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे. इंग्लिशमध्ये मराठीमध्येही तुम्हाला मिळून जाईल. तर दुसरी एक पद्धत कर्नाटकामध्ये जे यूज केली जाते नाचणीचं उत्पन्न घेण्याकरता, त्याला म्हणतात गुली मेथड. गुली मेथडमध्ये काय असते की याला स्पेशल ट्रीटमेंट, धानाची जशी स्पेशल ट्रीटमेंट दिल्या जातात, ट्रान्सप्लांट वगैरे म्हणजे लावणी करून लावतात, तसं लावणी करून 25 दिवसाचं पीक जेव्हा होते तेव्हा याच्यावरून काय करतात, लाकडाचं हे फळी चालवतात की जेणेकरून त्याचं वरचे टोकं तुटून जातात. वरचे टोकं तुटल्यानंतर याला थोडंसा युरिया किंवा पाणी देतात आणि ते दिल्यानंतर याला फुटवे एवढे सारे येतात की त्या प्रत्येक फुटव्याला चांगलं कणीस धरते. आणि याच्यातून असं निष्पन्न झालं आहे की 18 ते 20 क्विंटल पर एकर उत्पन्न एवढं वाढलेलं आहे. म्हणजे व्हेरायटीज जास्त उत्पन्न देते असं नाही, तर बाकीचे जे प्रॅक्टिसेस आहे त्यासुद्धा चांगलं उत्पन्न देतात. पण सगळं काही बरोबर आहे असं नाही. याच्यामध्ये थोडेफार म्हणजे किडे कीटकही त्रास देतात, परंतु बाकीच्या पिकाच्या तुलनेत जसं काही कापसावर येतात किंवा सोयाबीनवर येतात तेवढ्या प्रमाणात त्रास देत नाही. तर याच्यामध्ये एकच प्रमाण असते, जर शूट फ्लायचं जे बिमारी असते खरीप ज्वारीमध्ये, तर त्याची काळजी घ्यायची असते. परंतु ते सगळ्या विभागात येत नाही, काही विभागात येतात. तर ते तुम्ही त्याचं जर निदान करायचं असेल तर 10 ते 12 दिवसाचं जेव्हा पीक असते तेव्हा तुम्ही बघता हे छोटंसं पान आहे, तिथे व्हाईट स्पॉट दिसत आहे, ते त्या माशीचे अंडे असतात. तर ते अंडे जर तुम्हाला दिसले तर त्याच वेळेस एखादी फवारणी केली तर तुमचं पीक वाचू शकते. नाही तर समजा जर त्याचा जास्त प्रादुर्भाव झाला तर तुमचं पीक पूर्ण हातातून जाते. कारण की जो मेन ज्याला कणीस धरतं तोच पॉईंट कट करतात ते, आणि मग हे असं चाऱ्यासारखं मिळते तुम्हाला. म्हणून ते वाचवायसाठी थोडीशी काळजी घ्यायची असते. परंतु आपल्या एरिया विदर्भात तरी हा जास्त प्रादुर्भाव होत नाही, फार कमी प्रमाणात होते. तर त्याची जास्त काळजी करायची गरज नाही, कारण की योग्य वेळी जर पेरणी केली तर याचा प्रादुर्भाव होत नाही. दुसरं आजकाल नवीन जे याच्यावर किडा दिसत आहे त्याला म्हणतात फाल मार्मी वर्म. जसे अळ्या दिसतात, हा प्रथम येतो मक्यावर, आणि मक्याचं पीक आजूबाजूला नसलं त्याला खायला तर मग ज्वारीवर येतो. परंतु याच्या प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान होत नाही पिकामध्ये. फक्त याचं जे चाऱ्याचं जे आहे त्याचं थोडंसं नुकसान होते, परंतु जास्त नुकसान होत नाही. परंतु याचासुद्धा बंदोबस्त वेळेवर केला, एखादी फवारणी जरी मारली तरी होऊन जातं. आणि इकडे जे ॲफिड्स म्हणून त्या कोपऱ्यात जर दाखवला आहे
ते थंडीच्या एरियामध्ये ते रबी ज्वारीवर येते. तर ते सुद्धा काही असं चिंतेची गोष्ट नाही. एक जरी फवारा मारला किंवा काही वाण आहे त्याच्यावर ॲपिड्स बिलकुल येत नाही, तर ते जर तुम्ही वाण लावलं तर याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळते. तो काही मोठा प्रश्न नाही. परंतु ज्वारीमध्ये खरीपची ज्वारी आहे तिथे एक ग्रेन मोल्डमधून असं काळी होऊन जाते ज्वारी जर पाऊस पडला तर त्याच्यावर. तर त्याचं निदान करण्याकरता समजा तुम्ही चांगल्या व्हेरायटीचं किंवा चांगल्या हायब्रिडचं जर सिलेक्शन केलं तर तोही प्रॉब्लेम सुटू शकतो. आणि दुसरं आपल्या शेतकऱ्यांना माहिती नसते, कारण की ज्वारीची कापणी कधी कधी करायची. तर ज्वारीची कापणी आपला शेतकरी तो आपली अगोदरचीच पद्धत लावतो की जेव्हा तो दाना जो असतो एकदम कडक वाळतो तेव्हाच कापणी करतो. तेव्हा काय ती योग्य वेळ नाही, त्याच्या अगोदरचीच वेळ असते की जेव्हा त्या दाण्यावर जेव्हा काळा स्पॉट येतो, एका साईडला काळा ठिपका येतो, तेव्हाच कापणी जर केली तर हा रोगापासून सुद्धा मुक्ती मिळू शकते. तर याच्यामध्ये जसं केमिकल वगैरे वापर करण्याची जास्त आवश्यकता पडत नाही. आणि नाचणीच्या पिकामध्ये थोडेफार रोग येतात, लिफ स्पॉट वगैरे म्हणून. तर याच्याकरता सुद्धा तुम्ही जर योग्य प्रकारच्या ज्या व्हेरायटीचं सिलेक्शन केलं तर हाही प्रॉब्लेम काही तुमचा म्हणजे सुटू शकतो. असं काही मोठे प्रॉब्लेमची काळजी करण्याची गोष्ट नाही. आता दुसरी गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्या, जसं मी सांगितलं, शेतकऱ्यांच्या गरजा हा फार असतात. कारण की निव्वळ भरडधान्यचं उत्पन्न घेऊन त्यांचे गरजा भागणार नाही. तर त्यांना डाळीची सुद्धा आवश्यकता असते, किंवा कधी एक पीक जर वाया गेलं तर दुसरं पीक त्यांना कंपन्सेट करण्याची गरज असते. तर याच्यासोबत, या भरडधान्यासोबत, ज्वारीसोबत किंवा या नागली नाचणीसोबत जर तुम्ही आपली तूर झालं किंवा दुसरं जे डाळवर्गीय पिकं झाले, मूग उडीद झाले, तर यांचं वेगवेगळे प्रमाण आहेत तर त्या प्रमाणात जर लागवड केली तर तुम्हाला ह्याच्यापासून सुद्धा फार उत्पन्न चांगलं मिळू शकते. आणि तुमचं याच्यापासून म्हणजे जे दुष्काळग्रस्त जे भाग आहे त्याच्यापासून कंप्लीट नुकसान न होता तुम्हाला बरंच काही फायदा मिळू शकतो. याचं हे प्रमाण जे आहे, सोरगम म्हणजे ज्वारी सोबत सोयाबीन किंवा ज्वारीसोबत तूर, याचं उत्पन्न तुम्ही बघाल याच्यामध्ये, तर फक्त ज्वारी लावण्यापासून जेवढं उत्पन्न होतं त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट डबल उत्पन्न याच्यापासून मिळतं. तर हे सुद्धा फार महत्त्वाचं असते. आता दुसरी गोष्ट अशी असते की शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की तुम्ही भरड धान्याची गोष्ट आता करता, तर काय भरड धान्य की आता आजकाल काही नवीन आहे का बा? ही नवीन गोष्ट नाही, कारण की आपले पूर्वजापासून आपले जे ट्रायबल लोक, आदिवासी लोक आहेत ते खात असतात. मग लोक प्रश्न करतात की बा खरंच मग ट्रायबल लोक खात होते तर मग त्यांची हेल्थ का बरं चांगली नाही? मग तुम्ही म्हणता आजकाल हेल्थ चांगली आहे बायच्याकडनं. तर याचं मुख्य कारण आहे की ते जे खात होते ते अगोदरच्या ज्या व्हेरायट्या जे लावायचे, जे अगोदरचे जे त्यांचे वडिलोपार्जित जे लावायचे, त्याचं जे उत्पन्न व्हायचं, जे खाण्याकरता जे मिळायचं, तर ते जे खाल्ल्यानंतर असं नसते की सगळं खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीला ॲब्सॉर्ब करते, आपली बॉडी सगळे काही शोषण करते, असं नसते. तर ते मॅक्सिमम आपलं म्हणजे हे पौष्टिकता शोषण करण्याकरता ज्या वेगवेगळ्या जे व्हेरायट्या तयार केल्या आहेत, जे जसं इथे आजकाल आपण त्याला बायोफोर्टिफाईड व्हेरायटी म्हणतात की जैवशक्ती त्याच्यात ऑलरेडी निर्माण असते, अशा काही व्हेरायटी आहेत. तर त्या जसं आपल्या बाजरीमध्ये धनलक्ष्मी आहे, किंवा ह्या आपल्या नागली नाचणीमध्ये ही जे इंद्रावती आहे, गिरा नावाची जी व्हेरायटी आहे, त्याच्यामध्ये लोह आणि झिंक याचं प्रमाण डबल ते ट्रिपल प्रमाणात आहे आणि ते आपल्या शरीराकरता उपलब्ध असते. तर म्हणून ह्या ज्या व्हेरायटी असते ह्या फार महत्त्वाच्या असते. आणि दुसरी गोष्ट, जसं काय पॉप म्हणून असते, याच्या लाह्या जर बनवून, जसं नागली नाचणी आहे तर हे डायरेक्ट जर खायला गेलं तर आपल्या जे नवीन म्हणजे आपली पिढी आहे ते मागे पुढे बघतात खायला. जर हे लाह्या करून याच्यामध्ये जर काही मिक्स करून किंवा गूळ वगैरे काहीतरी मिक्स करून जर खाण्याच्या रूपात आणलं तर याचं पुन्हा चांगल्या प्रमाणात कन्झम्पशन वाढू शकतं, आपल्या दैनंदिन खाण्यामध्ये सुद्धा उपयोग होऊ शकतो याचा. तर जसं मी आता सांगितलं की
फक्त भरड धान्य लावून जमणार नाही, तर बाकीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण की आपण भरड धान्याचं जर पीक घेतलं तर सगळं भरड धान्य जेव्हा आपण बघतो तर त्यामध्ये बरेच सारं वेस्ट मटेरियलसुद्धा असतं. काय बरेच सारे तुटले फुटले धान्य असतात, तर कचरा असतो. तर याचासुद्धा उपयोग आपण चांगल्याप्रमाणे करू शकतो जर आपण ह्या शेतीला जर जसं काय म्हणते बा आपल्या कुक्कुटपालनाचा जोड दिला, किंवा आपलं शेळी मेंढी पालनाचा जोड दिला, किंवा आपलं डेअरीचा एक दोन जर गायी जर पाळल्या, तर याचा फार चांगल्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. कारण की आपल्याजवळ धान्य तर अवेलेबल असते, परंतु चाऱ्याचा जो उपयोग आहे तो चाऱ्याचा उपयोगसुद्धा फार चांगल्या प्रमाणात होऊ शकतो. आणि आजकाल तुम्ही बघा मोठमोठ्या सिटीमध्ये ऑर्गॅनिक मालाला जास्त किंमत असते. तर हे जे भरड धान्य आहे ऑलरेडी जास्तीत जास्त ऑर्गॅनिकच असते. कारण की शेतकरी जास्त याला केमिकल फर्टिलायझर देत नाही, तर ऑलमोस्ट ऑर्गॅनिकच असते. परंतु समजा जर तुमच्या एरियामध्ये जर ऑर्गॅनिकची जास्त डिमांड असली तर तुम्ही ऑर्गॅनिक शेतीसुद्धा करू शकता, आणि त्याच्यासुद्धा पासून तुम्हाला चांगलं म्हणजे भाव मिळू शकतो आणि फायदा होऊ शकतो. आता गोष्ट येते की जेव्हा आपण खाण्याचा उपयोग करतो, खाण्याची गोष्ट करतो की नाही बा हे एवढे चांगले मिलेट चांगले आहेत, तर मग खाण्याच्या याच्यामध्ये म्हणजे समाविष्ट करण्यात आले पाहिजे. परंतु आजकालची नवी पिढी, आपल्या घरचे मुलं वगैरे हे नापसंत करतात. म्हणजे ज्वारीच्या भाकरी स्पेशली किंवा बाजरीच्या भाकरी हे स्पेशली याला नकार देतात. कारण की नकार याच्याकरता देतात कारण की त्यांना गहू आणि तांदळाची सवय पडली असते, आणि त्यामुळे ग्लुटेनिन असते. ग्लुटेन म्हणजे गोडवा जास्त असते, त्यामुळे ते त्यांना चांगलं वाटते. आणि याच्यामध्ये ग्लुटेनिन नसते, ग्लुटेन फ्री असते हे, तर त्यामुळे हे नाकारतात. तर म्हणून आपल्याला हे आपल्या पालकवर्गाची जास्त चिंता आहे की हे चांगलं जर हेल्दी जर फूड आहे, हेल्दी जर धान्य आहे, तर आपण खाण्यात कसा उपयोग करायचा. तर हे गृहिणी समोर जास्त प्रश्न असतात की खाण्यामध्ये कसं आणं. तर त्यांच्याकरता वेगवेगळे पदार्थ आपण तयार करू शकतो की जेणेकरून हे नवीन पिढी आहे ते लाईक करेल. जसं इडली, डोसा, वेगवेगळ्या प्रकारचे सूपसुद्धा याच्यापासून होतात. जसं की जे रेडी टू कुक, म्हणजे ज्यांना वेळ नसते, ज्यांना जसं काही शेवळ्या झालं, पास्ता झालं, हे सुद्धा तयार केलेले आहेत यांच्यापासून. आणि रेडी टू ईट म्हणजे जसं ज्यांना वेळ नसते किंवा बिस्किट खायचं असते, ब्रेड खायचं असते, किंवा ज्यांना केक हवा असतो, ते सुद्धा यांच्यापासून फार मोठ्या प्रमाणात तयार केलेलं आहे. आमच्या म्हणजे संस्थेने 100च्या वर याचे प्रॉडक्ट तयार करून मार्केटमध्ये आणले, आणि मार्केटमधून याचं खूप मोठं डिमांड आहे की जेणेकरून जसे की हल्दीरामसारखी आणि मोठमोठ्या कंपन्या याचं डिमांड करतात, परंतु आम्ही त्यांना देऊ शकत नाही. तर हे सगळे जे प्रॉडक्ट आहे तुम्ही बघू शकता की हे सगळे जे आहे सगळे भरड धान्यापासून, याच्यामध्ये काही मिक्स केलेलं नाही आहे. बिस्किट, कुकी, हे सगळे धान्य, इव्हन पप जे असतात हे फार छान आहे. जसं पॉपकॉर्न किती आवडीनं खातात मुलं, तर हे पॉपकॉर्नसुद्धा ज्वारीपासून, पहिला नंबर जो बघू शकता हे तेवढंच चांगलं असते. पॉपकॉर्न म्हणजे लाही नाही, लाह्या म्हणजे फुगतात आणि त्या पसंत करत नाही. हे पॉपकॉर्न म्हणजे गोल प्रमाणात फुगतं, आणि त्याला काय म्हणतात मीठ आणि तेल लावून जर ते केलं तर फार म्हणजे पॉपकॉर्नसारखं चविष्ट असतं. तर परंतु हे जर घरच्या लेवलवर जर केलं तर आपलं फक्त घरचं कन्झम्पशन होईल, परंतु याच्यापासून पैसाही कमावता आला पाहिजे. म्हणून याच्याकरता मार्केटिंग करण्याकरता सेल्फ हेल्प ग्रुप आहे किंवा महिला मंडळ वगैरे स्थापन करून याचं चांगलं ब्रँडिंग होऊ शकते. आणि आमच्याकडे असे 400 लोक आहेत की जे सक्सेसफुल करोडो रुपयाचा बिझनेस एका वर्षाला करत आहे. 400 लोक आहेत असे थ्रू आउट द कंट्री. परंतु याच्यामध्ये आता थोडंसं मी हायलाईट करेन की जे आपण जे ज्वारी किंवा बाजरी किंवा हे बाकीचे धान्य याला लेबर जास्त लागतात, परंतु हे जे धान्य आहे जसं ब्रॉडकास्टिंग मतलब फेकून देऊन जे शेतकरी याची लागवड करतात आपल्या आदिवासी इलाक्यामध्ये, तर तसं न करता लाईनमध्ये केलं तर याला लेबर कमी लागू शकतात. कापणी करता असे रिपर म्हणून अवेलेबल आहे मार्केटमध्ये. कारण की 55% याचा शेअर जो लागवडीचा खर्च आहे
हा मजदुरी करता जातो, तर तो कमी करायचा असेल तर हे छोटे छोटे जर इम्प्लिमेंट जर शेतकऱ्यांनी आत्मसात केले तर याचा फायदा होऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं की आजकाल याची भरड धान्याची किंमत मार्केटमध्ये फार वाढणार आहे. आणि इव्हन आपले शेतकरी जरी तयार करत असला परंतु त्याला जर 1 किलो नागपूरसारख्या बाजारातून घ्यायचं असलं घेणं होणार नाही, कारण की 1 किलोची किंमत नागलीची किंवा चांगल्या रबी ज्वारीची हे 80 ते 100 रुपये प्रति किलो असते. परंतु शेतकऱ्यांजवळ जेव्हा जातो तेव्हा 20 रुपये किंवा 25 रुपये किलोनी विकतात, कारण की 2000 किंवा 2500 रुपये क्विंटलचा भावाने हिशोब मिळतो. का बरं असं होते? कारण की त्या शेतकऱ्याच्या मालामध्ये कचरा असतो, काही खडे असतात, काही तुटलेले धान्य असतात. तर हे जे 3 ज्या गोष्टी प्रक्रिया आहे ह्या जर शेतकऱ्यांनी आपल्या म्हणजे व्हिलेज म्हणजे आपल्या ग्राम लेवलवर जरी केल्या, याच्याकरता छोट्या छोट्या मशीन लागतात. हे बघू शकता तुम्ही. आम्ही एक प्रयोग घेतला आहे, बऱ्याच ठिकाणी घेतला. इथे आपले जावळे साहेब बसले आहे, यांनी 4 युनिट असे व्हिलेजमध्ये स्थापन केले आहे, ह्या छोट्या छोट्या मशीन ठेवून. आणि हे जे शेतकऱ्यांचा जो माल आहे की ज्याच्यामधून ते साफ कचरा काढून टाकला आणि डिस्टोनिंग म्हणजे खडेगोटे निघून जाते दुसऱ्या मशीनमध्ये, तिसऱ्या मशीनमध्ये ग्रेडिंग केलं म्हणजे तुटलेले धान्य बाहेर पडतात. आणि जो क्वालिटी माल असतो तो जर तयार झाला तर तसा माल तुम्ही नाही काही तर 50 रुपये पर kg विकू शकता. आणि अशा मालाची डिमांड ह्या मार्केटमध्ये खूप आहे, टनानी आहे, हजारो टनानी मार्केटमध्ये डिमांड आहे. परंतु हा अशा प्रकारचा माल मिळत नाही, कारण की शेतकरी हे करत नाही, कारण की अज्ञानामुळे. आणि हा सगळा जो याचा जो फायदा आहे हे मोठमोठे व्यापारी उचलतात आणि ते आपल्या मशिनरीमध्ये करतात आणि ते याचा 4 ते 5 पटीत नफा कमावतात. तर हे जर तंत्र म्हणजे ह्या जर छोट्या छोट्या मशिनरी जर तुमच्या म्हणजे व्हिलेज लेवलवर जर झाल्या, आम्ही असे केले आहेत प्रयोग, तुम्ही हे बघू शकता. आम्ही 13 नाही 15 जागी असे प्रयोग केलेला आहे. हे पहिलं चित्र तुम्ही बघू शकता. हे इथे जावळे सरांनी हे तयार हिंगोली एरियामध्ये ट्रायबल व्हिलेजमध्ये त्यांनी तयार केलेलं आहे. आणि तिथे इलेक्ट्रिसिटी नाही राहिली तर ते म्हणजे बैलाच्या चल्लीत ते सगळे यंत्र काम करू शकतात, ते सुद्धा आहे. दुसरं युनिट हे आपले माजी कुलगुरू PKVचे भाले साहेब त्यांनी इनॉग्रेशन केलं धारणीला. दुसरं युनिट तिथे आहे. असे बरेच ठिकाणी आम्ही व्हिलेज स्तरावर युनिट तयार केले आहे, तर तुम्हाला याच्या अडचणी होणार नाही. आणि हा जो माणूस तुम्ही बघत आहात तिथे आंध्र प्रदेशचा तो माणूस आहे, तो वर्षाला 1 करोड रुपये कमावतो. हे असं धान्य तयार ते करून देऊन त्याच्यावरून पैसे कमावतो. आणि त्याचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट जे आता मी दाखवले आहे बिस्किट वगैरे याचं तयार करून त्याचे 8 ते 10 आउटलेट आहे की तिथून तो विक्री करतो. दिल्लीमध्ये दोन आउटलेट आहे. तर एवढं मोठं म्हणजे पोटेन्शियल याच्यामध्ये आहे पैसे कमवायचं असलं तर. परंतु काही अडचणी, छोट्या मोठ्या अडचणी शेतकऱ्यांना येतात शेतकरी पातळीवर, की जे त्यांना जर लावायचं असले तर सीडचा प्रॉब्लेम असतो. तर सीड करता आम्ही सीड हब तयार केलेलं आहे. इव्हन महाराष्ट्रामध्ये आमचं सोलापूरला एक सेंटर आहे. आणि नाही काही झालं तर जे विद्यापीठ आहे विद्यापीठाशी संपर्क केला तर चांगल्या प्रकारचं सीड तुम्हाला मिळेल. नाही काही झालं तर आमचं हैदराबादचं संस्थान आहे, तिथे आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तर तिथे तुम्हाला सीड मिळेल. आणि दुसरी गोष्ट आहे की जसं सकाळी सांगत होते की धानाची शेती या विदर्भात जास्त आहे, गडचिरोली भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये. तर भाताची कापणी झाल्यावर त्यांचं शेत खाली राहतं. त्या खाली शेतामध्ये जर तुम्ही ज्वारीची लागवड केली बिना काही पाण्याने तरी तिथे ज्वारी येऊ शकता. हा एक प्रयोग आम्ही आंध्र प्रदेशमध्ये केला आहे. आणि तिथे कापणीनंतर बिना नांगरणी करता जर लाईनमध्ये ज्वारी केलेली आहे बिना नांगरणी करता, तर त्या जर मॉइश्चरचा फायदा केला तर आम्हाला 8 टन पर हेक्टर, प्रति हेक्टरी 8 टन म्हणजे 80 क्विंटल पर हेक्टर उत्पन्न मिळालेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. तर हे सुद्धा तुम्ही फक्त आंध्र प्रदेशमध्ये नाही तर इथे गडचिरोली, इथे हा फोटो तुम्ही बघू शकता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही म्हणजे धान कापणीनंतर हा प्रयोग केला होता 5-6 वर्षापूर्वी. तर तिथल्या शेतकऱ्यांना तो म्हणजे बोनस क्रॉप म्हणून बोनस एक पीक म्हणून मिळू शकतं. तर असं आदिवासी भागामध्ये सुद्धा हे चांगलं लाभदायक ठरू शकतं. आता जसं की मी येतो, जसं आता मी म्हटलं की नवीन पिढी भाकरी वगैरे खाण्याला म्हणजे मागे पुढे पाहतात. परंतु त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे की आपल्या घरच्या गृहिणीला सुद्धा त्रास जातो, कारण की LPG सिलेंडरमध्ये ह्या भाकरी वगैरे तयार करणं फार कठीण जाते. तर कारण की ह्या ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी गरम पाणी टाकून वगैरे करावं लागते, ठीक आहे, कारण की पोळीसारख्या होत नाही.
तर त्याकरता हे जे छोटंसं मशीन आम्ही म्हणजे एका यांनी तयार केलेलं आहे, 6,000चं मशीन होते. त्यामध्ये काय करायचं, हे ज्वारीच्या पिठाचा ओंड तयार करून इथे जर ठेवला त्याच्यामध्ये तर, आणि इलेक्ट्रिकवर चालणारी मशीन आहे, आणि तो हँडल जर प्रेस केला तर तुम्ही ते त्या बाईच्या हातात पोळी बघत आहे, तर ही ज्वारी जे गव्हाच्या पोळीसारखी पातळ पोळी असते की तुमची मुलं ओळखूसुद्धा शकणार नाही की ज्वारीची आहे की कशाची आहे म्हणून. तर हे सुद्धा आम्ही केलं आहे आणि याचंसुद्धा ट्रेनिंग देत असतो. फक्त पोळीच नाही, परंतु बाकीचे जे ग्राम लेवलवर वेगवेगळ्या प्रकारचे मूल्यवर्धन पदार्थ कसे करायचे, जसे लाडू झालं किंवा बाकीच्या ठिकाणी कुठे शेवळ्या झालं, पापड झालं, याचं सगळं ट्रेनिंग दिलं जातं. आणि सगळं हे तंत्रज्ञान आपल्याला माहिती असण्याकरता आमचे ॲपसुद्धा डेव्हलप केलेले आहे. आम्ही तसे प्रोग्राम राबवत असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल या पिकांवर, म्हणजे सगळ्याच पिकांवर, भरड धान्यावर नाही, सगळ्याच पिकावर येऊन ऊसावर वगैरे जंगली जनावरचा फार प्रादुर्भाव होतो. जंगली जनावर स्पेशली रानडुकरं वगैरे फार फस्त करून टाकतात पिकं. तर हे एक नवीन आम्हाला रसायन मिळालं आहे. रसायन म्हणजे केमिकल नाही आहे, हे ऑर्गॅनिक आहे. याला हर्बोलिव्ह म्हणतात. हे आम्ही याचा उपयोग करून बघितलं आहे. तर हे जर फवारणी केल्यानंतर रानडुकरं याला अजिबात तोंड लावत नाही, आणि हे बिलकुल केमिकल नाही आहे. तर हे बाकी पिकावर सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे आमचं हे नाही आहे, हे बाकी बाहेरच्या एका कंपनीचं आहे, त्याचा संपर्क मी देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाखरं एकटं जर शेत असलं तर पाखरं बरंच डॅमेज करून जातात. तर याच्याकरता तुम्ही जर हे जे कणसावर जे केस येणारं जे वाहन असते ते तिथे तुम्ही बघू शकता, त्या याच्यामध्ये त्याच्यावर असे केसासारखे तुषे तयार होतात. त्याच्यामुळे पाखरं डॅमेज करत नाही. असं जर वाहन तुम्ही लावलं तर पाखरापासून वाचू शकता. या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. तर आणि तुम्हाला मार्केटिंगचा प्रॉब्लेम असला तर मार्केटिंग ही आता बरेच मार्केट तयार झालेले आहेत. आम्ही एक ॲपसुद्धा डेव्हलप केली आहे. त्याच्यावर जर दोन मुख्य भाग आहे त्याच्यामध्ये. एक शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांजवळ जे काही उत्पन्न अवेलेबल आहे त्याची माहिती जर टाकली तर ते ॲटोमॅटिक घेणाऱ्याच्या जवळ पोहोचतात, आणि मोठ्या सिटीतून सुद्धा तुम्हाला कॉल करून ते लोक घेऊ शकतात. अशा प्रकारची ॲप तयार केलेली आहे. परंतु बरेच ट्रेडरसुद्धा आणि ई मंडीसारखे प्लॅटफॉर्म आहे, तिथे तो मार्केटिंग होऊ शकतं. आणि हे जे मोठमोठे कंपनी आहे, ब्रिटानिया झालं, बिग बाजार झालं, फूड बाजार झालं, हे सुद्धा फार यांच्याकडे डिमांड असते, यांची फार डिमांड असते ह्या अशा मूल्यवर्धित पदार्थांना. तर त्याचासुद्धा लाभ घेऊ शकतो. आणि जास्त माहिती करता तुम्ही माझ्यासोबत किंवा आमच्या इन्स्टिट्यूटसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. हे आम्ही दिलं आहे, आणि छोट्या प्रमाणामध्ये आम्ही या प्रॉडक्टचं विक्रीसुद्धा आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये करत असतो. सर, एवढं बोलून मी इथेच थांबतो. धन्यवाद. प्रथम मी आमच्या आयोजकाचे धन्यवाद मानतो की मला इथे जी बोलण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल. नेक्स्ट प्लीज. तर आपण जर समजा खरीप ज्वारीचं पाहिलं महाराष्ट्राचं, तर खरीप ज्वारीचा एरिया हा फार मोठ्या प्रमाणावर कमी होत चाललेला आहे. आता महाराष्ट्राचा फक्त एरिया झालेला आहे 2021-22चा 2.1 लाख हेक्टर, की जो आपल्याकडे 4 ते 5 लाख हेक्टरवर आपल्या महाराष्ट्राचा खरीपाचा एरिया असायचा, तो आता फार कमी झालेला आहे. नेक्स्ट. तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा याचा एरिया कमी झालेला आहे, आणि विदर्भात सुद्धा. नेक्स्ट. ओव्हरऑल विदर्भात सुद्धा हा खरीप ज्वारीचा एरिया फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. नेक्स्ट. तर आपण जर तसा खरीप ज्वारीचं पाहिलं तर त्याचं काही कारण आहे की बाबा ते खरीप ज्वारीची जागा ही आपल्याला सोयाबीन हे नगदी पीक आहे. या सोयाबीनच्या नगदी पिकानं खरीप ज्वारीची जागा घेतलेली आहे, त्याच्यामुळे तो एरिया कमी झालेला आहे. नेक्स्ट प्लीज. तर ज्वारी कशामुळे लावावी? महत्त्वाचं ज्वारीचं जे पीक आहे, ज्वारीपासून आपल्याला धान्य मिळतं, जनावरांसाठी कडबा मिळतो, आणि जनावरांसाठी कडबा मिळाल्यानंतर आपल्या जनावरांपासून जे शेण मिळतं त्याच्यापासून आपल्याला शेणखत होतं, आणि तो शेणखत आपल्या जर समजा शेतामध्ये टाकला तर त्याच्यामधून उत्पादकता जमिनीची वाढते. तर हे असं दुहेरी उपयोग असणारं पीक हे आपल्याला ज्वारी आहे. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. तर आपण महत्त्वाचं जे सूत्र येतं खरीप ज्वारीचे, की आपल्याला लागवडीची जे समजा प्लांट पॉप्युलेशन आहे ते सर्वसामान्यपणे बरेच शेतकरी बंधू काय करतात की दाट ज्वारी पेरतात, आणि दाट ज्वारी पेरल्यामुळे त्याला कंस बारीक पडतात, आणि धांड्याची सुद्धा साईज बारीक असते. त्याच्यामुळं
हेक्टरी झाडाची संख्या आपल्याला हे योग्य फक्त एका एकराला 4च किलो आपण बियाणं वापरणं हे गरजेचं आहे. नेक्स्ट प्लीज. तर आपण जर वेगवेगळे वाण पाहितले आपण खरीप ज्वारीचे, तर आमच्या कृषी विद्यापीठाने एक तो वाण जो निर्माण केलेला आहे PVK 400, त्याला आपण पांचाळी म्हणतो. आता सध्या तो फक्त आम्ही आमच्या केंद्रावर तेवढा आम्ही मल्टिप्लाय करतो. हा आपल्याला शेतकऱ्यासाठी बाजारामध्ये वाण नाही आहे. नेक्स्ट प्लीज. तर हा एक परभणी श्वेता, हा PVK 801, हा म्हणजे ज्यावेळेस ऑक्टोबरमध्ये पाऊस येतो आणि त्या ऑक्टोबरच्या पावसामध्ये ज्वारी काळी पडते, पण आपला हा जो वाण आहे PVK 801, हा ग्रेन मोल्ड जो येतो, ही ज्वारी काळी पडण्याचं जे समजा हे होतं प्रमाण, तर ह्या ज्वारीच्या वाणामध्ये एकदम कमी प्रमाणावर त्याची ज्वारी काळी पडते आणि जरी कधी पाऊस जरी पडला तरी त्याचे दाणे पांढरे शुभ्र होतात. आता फक्त हा 2000 पूर्वी आपण निर्मित केलेला वाण आहे. आता तो फक्त शेतकऱ्याच्या शेतावर नाही, पण आम्ही याचं मेंटेनन्स करत असतो. नेक्स्ट प्लीज. दुसरा एक वाण आहे 809. हा PVK 809 हा वाण दुहेरी उपयुक्त आहे, म्हणजे याचं कडब्याचं उत्पादन जास्त आहे आणि ज्वारीचं सुद्धा उत्पादन जास्त आहे. नेक्स्ट प्लीज. तर हा एक दुसरा एक संकरित वाण आहे परभणी साईनाथ, त्यालाच आपण CSS 25 म्हणतो. की आपला हा जो निर्माण केलेला वाण आहे तो आमचा सर्व भारतभर वेगवेगळ्या राज्यामध्ये IIMRच्या माध्यमातून तो आमच्या ज्यावेळेस टेस्टिंगला गेलेला आहे, तर ह्या संकरित वाणाचं उत्पादन हे जवळपास इतर संकरित वाणापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला आहे. नेक्स्ट प्लीज. दुसरा एक हा आमचा कृषी विद्यापीठाने निर्माण केलेला SPS 16 आहे. आता संकरित वाण म्हणल्यानंतर 2 वाणाचा संकर करून आपल्याला प्रत्येक वेळेस 2 वाणाचा संकर करावा लागत असतो आणि नंतर त्याच्यापासून मिळणारे बियाणं हे आपल्याला हे संकरित बियाणं मिळत असतं. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. महत्त्वाचा हा वाण आहे आपल्याला परभणी शक्ती. आपण परभणी शक्ती याला याच्यामुळं म्हणलेलं आहे की त्याच्यामध्ये 12 मिलीग्राम हे आयर्न जास्त आहे. हा परभणी शक्ती वाण आहे, 2018 साठी निर्माण केलेला आहे आपण तो. त्यांचं उत्पादन जवळपास 36 ते 38 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं परभणी शक्ती या वाणाचं उत्पादन, आणि कडब्याचं उत्पादन सुद्धा 110 ते 115 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं आणि दाण्याची व कडब्याची प्रत एकदम उत्तम आहे. नेक्स्ट प्लीज. तर आपण ह्या ज्वारीची भाकरी पाहितली तर सर्वसाधारणपणे खरीप ज्वारीची भाकरी एवढी पांढरी शुभ्र येत नाही, पण आमच्या ह्या परभणी शक्ती या वाणाची भाकरी एकदम पांढरी शुभ्र आहे, खायला रुचकर आहे. आपण जरी भाकरी खाल्ली तर थोडी गुळमुट वाणावर लागती, म्हणजे जरा गोड वाणावर लागती. आणि या ज्वारीच्या वाणामध्ये आपल्याला 12 मिलीग्राम हे आयर्न जास्त आहे आणि 5 मिलीग्राम हे झिंक जास्त आहे, तर याच्यात 42 मिलीग्राम असतं. सर्वसाधारणपणे ज्वारीमध्ये आयर्न हे 30 मिलीग्राम असतं आणि आपलं हे परभणी शक्तीमध्ये हा 42 मिलीग्राम जास्त वाण असल्यामुळे आपण त्याला परभणी शक्ती हा असं नाव दिलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. तर हे एक आपला हा परभणी शक्ती वेगळा वाण झाला आमच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने निर्माण केलेला. तसाच एक आपल्या चाऱ्याचा वाण CSC 40F आहे, त्याला आपण 1 काप आणि 2 काप, की जसं चापके सरांनी फार सुंदर प्रेझेंटेशन केले त्यांच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे वेगवेगळे गोड ज्वारीचे वाण, चाऱ्याचे वाण, तर त्यात आमच्याचपैकी हा चाऱ्याचा वाण आहे. फक्त चाऱ्याच्या वाणामध्ये एक असतं की ज्यावेळेस ती ज्वारी फुलोऱ्यात आली की त्याला आपण हिरवा चारा म्हणून कापायचं असतं. फुलोऱ्यात आले की हे महत्त्वाचं आहे. आणि हा वाण आमचा खरीपाचा आहे, तर खरीपामध्ये या वाणाला सीड सेटिंग तेवढी होत नाही. फुलोऱ्यात आले की आपल्याला त्याची कापणी करावी लागते. त्याच्यापासून हिरव्या चाऱ्याचे उत्पादन हे 440 ते 475 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतो, 440 ते, आणि वाळलेल्या चाऱ्याचं उत्पादन 150 ते 170 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं. आणि हा खूप दुग्ध जे शेतकरी बंधू दुग्ध व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा वाण फार चांगला आहे. आणि विशेष ह्या वाणाचं की हा जो CSC 40F वाण आहे तो 3 राज्यासाठी आपण प्रसारित केलेला आहे. 3 राज्यासाठी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू. म्हणजे आपण ज्या 2-3 वर्षाच्या चाचण्या घेतो, आपण त्या चाचण्या ह्या पूर्ण 3 राज्यामध्ये घेतलेल्या असतात आणि 3 राज्यामध्ये चाचण्या घेतल्यानंतर जो काय परफॉर्मन्स त्याचा चांगला येतो त्याच्या आधारावर 3 वर्षानंतर आपण त्या वाणाला रिलीज करत असतो.
नेक्स्ट प्लीज. त्याच्यानंतर हाच आहे, याची वैशिष्ट्य म्हणजे 240 ते 245 सेंटीमीटरपर्यंत तो जवळपास वाढतो हा वाण CSC 40F. म्हणजे जवळपास तो 7 ते 8 फुटापर्यंत त्याची उंची वाढते. त्याच्यानंतर तो दुसरे जे पानावरचे रोग असतात त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे प्रतिकारक्षम आहे. आणि प्रथिने त्याच्यात 7.67% असतात. दूध दुभते जनावरे समजा म्हणल्यानंतर त्याचा कडबा क्वालिटी ही महत्त्वाची असते. ग्रेनपेक्षा कडबा क्वालिटी महत्त्वाची असते, की ज्या आमच्या CSC 40Fमध्ये कडबा क्वालिटी ही चांगली आहे. नेक्स्ट प्लीज. तर आता एक महत्त्वाचं आहे, आपल्याला खरीप ज्वारीचा एरिया कमी होण्याचं एक कारण आहे, ती खरीप ज्वारी आपल्याला पावसाळ्यामध्ये ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस पाऊस येतो तर ते काळी पडती. तर आमच्या ज्वार संशोधन केंद्र मराठवाडा कृषी विद्यापीठानं असं संशोधन केलं की आपल्याला ज्वारीच्या कणसावर 22 टीन किंवा थायरम फवारता येत नाही, कारण त्याचे रेसिड्युअल इफेक्ट आपल्याला नंतर ती ज्वारी जर खायची असेल त्याच्यावर येतात. म्हणून आमच्या विद्यापीठानं एक ट्रायकोडार्मा नावाची एक बुरशी आम्ही हे केलेली आहे. जर ती ट्रायकोडार्मा बुरशी 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर ज्यावेळेस 80% दाणे भरलेले असतात, पीक फुलायला आवश्यक असते, त्यावेळेस जर समजा फवारणी केली तर त्या कणसावर बुरशी, दाण्यावरची बुरशी, की त्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रेन मोल्ड असं म्हणतो, तर ते ग्रेन मोल्ड आपल्याला त्या ह्याच्यावर येत नाही. नेक्स्ट प्लीज. तर दुसरं एक महत्त्वाचं आहे की नत्राची बचत करण्यासाठी एक, आता जसं आपण बायो फर्टिलायझर्स पाहितले, आझोटोबॅक्टर, रायझोबियम वगैरे वगैरे हे असे बायो फर्टिलायझर्स आहेत. तर या आमच्या ज्वारीमध्ये समजा ॲशिटोबॅक्टर आणि आझोटोबॅक्टर हे दोन जर समजा जैविक याची जर ट्रीटमेंट केली तर आपल्याला 50% नत्राची बचत होते. 50% नत्राची बचत होते, हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट प्लीज. पुढे घ्या. नेक्स्ट. ओके. आता सर्वसाधारणपणे जून महिन्यामध्ये आपल्याला पेरणीची वेळ असायला पाहिजे 1 जून ते 15 जून. पण आता पाऊस लहरी झालेला आहे, पावसाळा पुढे सरकलेला आहे. 30 जूनपर्यंत आपण पेरणी केली तरी चालते. पण 5 जुलैच्या नंतर जर समजा आपण खरीपाची पेरणी केली तर त्या खरीपाच्या पेरणीवर आपल्याला खोड माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन येतो, की ज्या खोड माशीमुळं जवळपास 50 ते 60% ज्वारीचं नुकसान होतं. मुळात काय होतं, खोडमाशी जे बुडापासून जे उगवणारा पोंगा असतो तो जाऊन त्याच्या बुडाला तो पोंगा कातरून टाकते आणि मग ते पूर्ण झाड असं जे वाढ होत नाही त्या मेन शूटमधून, मग त्याला बाकीचे साईड शूट निघतात. मग साईड शूट निघाल्यानंतर त्यापासून येणारे कंस काय तेवढे चांगले नसतात. म्हणून हे शूट फ्लायच्या हे करण्यासाठी, प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला 30 जूनपर्यंत ज्वारी पेरणं लागते. 5 जुलैच्या नंतर ज्वारी आपल्याला खरीपाची पेरता येत नाही, एक महत्त्वाचं आहे. आणि बियाण्याचं प्रमाण ते 10 किलो प्रति हेक्टर म्हणजे 4 किलो एका एकराला वापरायचं असतं. नेक्स्ट प्लीज. तर हे ताटाची संख्या आणि 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 15 सेंटीमीटर हे ठेवावे, हे सर्वसामान्यपणे शेतकऱ्यांना माहीतच असतं. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. आता बीज प्रक्रिया जर आपण पाहितलं तर कुठल्याही पीक उत्पादनामध्ये कुठलेही घ्या, ज्वारी घ्या, गहू घ्या, मका घ्या, हरभरा घ्या, याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या बुरशीनाशकाची, जैविक बुरशीनाशकाची आपण जर प्रक्रिया केली तर त्याच्यात मुळातच 10 ते 15% उत्पादन वाढतं. तर त्याच्यामध्ये आपल्या ज्वारीमध्ये आहे आझोटोबॅक्टर, मुगामध्ये आहे रायझोबियम. आता आझोटोबॅक्टर आणि याचं काय काम की बाबा त्यावेळेस ते जमिनीमध्ये जातात आणि जमिनीत गेल्यानंतर जमिनीमधला जो नत्राचं असतो, नत्र आपल्याकडे भरपूर, पण त्याचं जे पिकाला जे उपलब्ध होण्याचं काम करते ते आझोटोबॅक्टर बॅक्टेरिया हे करते. त्याच्यामुळे आपल्याला आझोटोबॅक्टरची आपल्याला ही प्रक्रिया करणं जरुरीचं आहे. 250 ग्राम प्रति 10 किलो बियाणास. आणि खोड माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थायमिथॉक्झॉन नावाचं एक आपल्याला औषध मिळतो खोड माशीचा, किंवा दुसरं एक गावची नावाचं एक औषध मिळतं बाजारामध्ये. गावचीची ट्रीटमेंट ही 14 मिलीग्राम प्रति 1 किलो बियाणास केल्यानंतर त्या खरीपाच्या ज्वारीवर खोड माशीचा जवळपास प्रादुर्भाव होत नाही, लवकर होत नाही किंवा तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होत नाही. नेक्स्ट प्लीज. यस. आता खत व्यवस्थापन 80-40-40 खताची मात्रा आपल्याला माहीतच आहे. घ्या पुढे घ्या.
ते चारा पिकासाठी सुद्धा तीच खत मात्रा आहे 100 50 50. पुढे घ्या. आता तणनाशक एक महत्त्वाचं आहे की कुठल्याही ज्वारीमध्ये शेतकऱ्याला सध्या महत्त्वाचा बाब असतो ते तणाची. कुठल्याही पिकामध्ये घ्या तुम्ही, तर ज्वारीमध्ये आपल्याला ॲट्रॅझिन 1 किलो 750 ते 1000 लिटर पाण्यामध्ये मिसळून ते एका हेक्टरला तेवढं आपण पाणी तणनाशकाची फवारणी. फक्त तणनाशक फवारते वेळी ज्वारीला एकच काळजी घेणं लागते, पेरणी झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तणनाशकाची फवारणी करावीची. तिसऱ्या दिवशी आपण तणनाशकाची फवारणी करू नये, कारण आपल्याला काय होते की आपली ज्वारी मोडायला सुरुवात होते. नेक्स्ट प्लीज. हे आंतरपीक पद्धती सरांनी दाखवलेलीच आहे. त्याच्यामध्ये आपण ज्वारी आणि तुरीचं पीक घेतलेलं आहे किंवा ज्वारी आणि सोयाबीनचं सुद्धा पीक घेतलेलं आहे, हे आंतरपीक. नेक्स्ट प्लीज. खोड माशीचं ते सरांनी सांगितलेलंच आहे. ही जी खोड माशी जी आपली घरातली जी माशी असते तिच्यासारखीच पण मोठ्या साईजची असते आणि तिचं जे आळी आहे ती आळी बुडापासून ते टोकरून खाते तिचा शेंडा. मुळात तो शेंडाच खाऊन टाकते. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट या. नेक्स्ट. ओके. आता महत्त्वाचं एक आपल्याला गोड ज्वारी. आपल्या सकाळच्या चर्चासत्रामध्ये झालेलं आहे की बाबा इथेनॉल निर्मिती सध्या मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट टाकणार आहेत शासन, की 30% इथेनॉल आपल्याला पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये ॲड करण्याची परवानगी दिलेली आहे. गोड ज्वारी सरांनी सुद्धा चित्र दाखवलेत गोड ज्वारीचे. जर महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने पुढाकार घेऊन जर समजा प्रकल्प टाकले, त्याच्यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प टाकले आणि शेतकऱ्यांनी जर समजा त्या ज्वारीची लागवड केली तर ते निश्चितच त्या शेतकऱ्यांना फायदा होतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं कसं की आपल्या ज्वारीला पाणी फार कमी लागतं. सरांनी सांगितलं बा 300 mm ते 600 mm आणि याला आपल्याला जवळपास उसाला 2200-2100 मिलीमीटर पाणी लागतं. आपण जे इरिगेशन देतो त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला गोड ज्वारीचं हे चांगलं उत्पादन देतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर ताटापासून रस काढल्यानंतर राहिलेला जो चोथा असतो हिरवा, तो सुद्धा जनावराला आपल्याला चारा म्हणून करता येतो, चारा म्हणून करता येतो. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट या. ओके. तर आता महत्त्वाचं काय की गोड ज्वारीमध्ये तर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन 360 ते 400 क्विंटल प्रति हेक्टर मिळतो. आपण त्याच्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं उत्पादन तेवढं मिळतो. ज्वारीच्या दाण्याचं उत्पादन 8 ते 12 क्विंटल. या गोड ज्वारीपासून आपल्याला धान्याचं उत्पादन कमी मिळतं आणि कारण त्याचं कन्व्हर्शन सगळं हे ते धांड्यामध्ये त्याची उंची वाढण्यामध्ये जवळपास त्याची उंची 8 ते 10 फुटापर्यंत त्या ज्वारीची उंची वाढत असते. आणि रसातील गोडवा जो आहे 17 ते 18 ब्रिक्स असावा, की जो ऊसामध्ये जवळपास तो गोडवा तेवढाच असतो. आणि उत्पादन हे 6000 ते 12000 लिटर प्रति हेक्टर मिळतं त्याचं उत्पादन, त्या रसाचं उत्पादन. आणि त्या रसापासून इथेनॉल जो मिळतो तो 1800 ते 2000 लिटर प्रति हेक्टर. म्हणजे तो इथेनॉल हा झाला त्या याच्यामधला लास्टचा प्रॉडक्ट, आपल्या त्या फॅक्टरीमधला लास्टचा प्रॉडक्ट झाला. तर हे वेगवेगळे वाहन आहेत, यशस्वी 84, फुले अमृता. आपल्याला जी हैदराबादची जी ज्वार संशोधन संस्था आहे त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर गोड ज्वारीमध्ये वाहन निर्मिती केलेली आहे आणि ते नंतर बियाणं आपल्याला वेगवेगळ्या शेतकऱ्याकडे किंवा याच्याकडे आपल्याला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. नेक्स्ट प्लीज. तर ते महत्त्वाचं गोड ज्वारीमध्ये आणि आपल्या ज्वारीमध्ये, गोड ज्वारीमध्ये हे 60 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं असतं 2 ओळीमध्ये आणि आपल्या ज्वारीमध्ये 45 सेंटीमीटरचा, हा जेवढा फरक आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आता काढणी कधी करायची, तर काढणी ज्यावेळेस आपल्याला ज्वारी काढायला येते त्याला आपण ज्वारी आता काढायला आली म्हणतो, कंस आले की त्यावेळेस ज्वारीचे दांडे बुडापासून कापायचे, त्याचे पानं काढून घ्यायचे सॉरी, आणि त्याच्यानंतर कंस बाजूला काढायचे आणि जो धांडा उरतो तो धांडा आपल्या चरखामध्ये घालून त्याचा रस काढायचा. त्याच्यानंतर ब्रिक्स तो 16 ते 18 येतो त्याच्यामध्ये, त्या दांड्याच्या रसामध्ये. आणि 10 ते 12 किलोच्या अशा पेंड्या माझ्या की ज्याला आपल्याला त्या ट्रान्सपोर्टेशनला सोप्या गेला पाहिजे. जसं जर मोठी पेंडी बांधली तर आपल्याला उचलायला अवघड जाते. 10 ते 12 किलोची पेंडी आपल्याला ते करणं महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाचं ड्रॉबॅक आपल्या याच्यामध्ये आहे ज्वारीच्या रसामध्ये. ज्वारी कापल्यानंतर तो 24 तासाच्या आत त्याचं गाळप व्हायला पाहिजे.
ऊसाचं गाळप आपण 8 दिवस जरी लांबलं तरी त्याच्यामधला काय ऊसाचा रस कमी होत नाही. पण हे याच्यामध्ये आपल्याला 24 तासाच्या आत ज्वारीचं हे आपल्याला व्हायला पाहिजे त्याचं. नेक्स्ट प्लीज. तर उत्पादन वगैरे ते आपण सांगितलेलंच आहे. नेक्स्ट प्लीज. दुसरं एक आमच्या मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आम्ही ट्रायकोडर्मा नावाची एक पावडर आम्ही तयार करतो. ट्रायकोडर्मा. तर आपली ही एक जैविक बुरशी आहे, जैविक बुरशी, की समजा ते जर आपण मातीत टाकली तर मातीत टाकल्यानंतर बाकीच्या ज्या काही आपल्या मातीमधल्या हार्मफुल बुरशी असतात की जे आपल्याला तुरीमध्ये आपल्याला मर लागते किंवा हरभऱ्यामध्ये मर लागते, तर आम्ही असं एक आमच्या मराठवाडा कृषी विद्यापीठानं आम्ही ट्रायकोडर्मा नावाचं एक पावडर तयार केलेलं आहे आणि ते पावडर दरवर्षी आमच्या शेतकरी बांधवाला आम्ही सप्लाय करतो, उत्पादन करतो. नेक्स्ट प्लीज. आणि दुसरं एक आहे ते त्याची प्रोसिजर आहे. नेक्स्ट प्लीज. आणि हे एक आहे तर ट्रायकोग्रामा नावाचा एक अंडी असते, अंडी की जी आपली कापसावरील आपली जी आळी असती, स्पॉटेड बोलवर्म असती, बोंडाळी, पिंक बोंडाळी, तर त्याच्यासाठी आपण ते अंडे सोडतो आणि ते अंड्यातून बाहेर निघून त्याचे परोपजीवी कीटक त्या दुसऱ्या अंड्यामध्ये जातात आणि त्या अंड्यामध्ये त्या ह्याला नष्ट करून टाकतात. नेक्स्ट प्लीज. तर हे असं आहे आपले खरीप ज्वारीचं प्रेझेंटेशन. ते खरीप ज्वारीबद्दल झालं. नेक्स्ट रब्बी ज्वारी. खरीप ज्वारीचा एरिया पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार कमी आहे आणि रब्बी ज्वारीचा एरिया हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आहे. तो रब्बी ज्वारीचा एरिया आपल्याला विदर्भामध्ये फार कमी आहे एरिया, तरी पण मी थोडक्यात तुम्हाला सादरीकरण करतो. नेक्स्ट प्लीज. आता ते रब्बी ज्वारीचं जे जवळपास सारखंच आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट प्लीज फास्ट घ्या. एरियासुद्धा जवळपास रब्बी ज्वारीचा हा जवळपास तेवढा कमी झालेला नाही आहे. जसा खरीप ज्वारीचा एरिया कमी झालेला आहे ना, तसा रब्बी ज्वारीचा एरिया हा कॉन्स्टंट राहिलेला आहे. जवळपास 14 लाख हेक्टर एरिया हा 21-22ला होता, म्हणजे 15, 16, 18 असा मेंटेन झालेला आहे एरिया. नेक्स्ट प्लीज. मराठवाड्यातला सुद्धा एरिया सारखा स्थिर राहिलेला आहे. नेक्स्ट प्लीज. तर आता तुम्हाला रब्बी ज्वारी माहिती आहे, आपण त्याला शाळू म्हणतो, एक शाळू किंवा मग दगडी, डुकरी, हे वेगवेगळे नाव आहेत. नेक्स्ट प्लीज. तर हे पंचसूत्रे आहे आपल्या रब्बी ज्वारीच्या उत्पादनाची, की योग्य वाणाची निवड. जर आपण सर्टिफाईड सीड घेतलं, महाबीजचं घ्या, कृषी विद्यापीठाचं घ्या किंवा अजून कुठलं महामंडळाचं बाजारात असणारं घ्या, ते जर बियाण्याची निवड केली तर आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळतं. त्याच्यानंतर बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर सरी काढून ते आपल्याला खरीपामध्ये जसं सरांनी सांगितलं की एक चित्र दाखवलं होतं की बाबा त्याच्यामध्ये आपल्याला पाणी जमलेलं आणि नंतर ते पाणी आपल्याला रब्बी ज्वारीला उपयुक्त होत असतं. नेक्स्ट प्लीज. वेगवेगळे वाण आहेत, मोती, ज्योती, परभणी सुपर मोती, CSU 22-9. नेक्स्ट प्लीज. हा एक परभणी मोती नावाचा वाण आहे आमच्याकडे. हा शेतकऱ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रचलित झालेला होता. आता याचा एरिया समजा कमी झालेला आहे. वेगवेगळे वाण येतात. परभणी मोती या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे दाना टपोरा आणि याला मार्केटमध्ये निश्चितच 200 रुपये प्रति क्विंटल जास्तीचा भाव मिळतो या वाणाला, परभणी मोतीला. दाना टपोरा आणि पांढरा शुभ्र आहे. आणि हे विशेष याच्या दांड्याचं असं एक वैशिष्ट्य आहे की ह्या दांड्यापासून आपण रससुद्धा काढतो. परभणी मोती ह्या वाणाच्या दांड्यापासून, म्हणजे गोड ज्वारी म्हणून सुद्धा आपल्याला हे वापरता येतो. नेक्स्ट प्लीज. हा आहे परभणी ज्योती. हा एक बागायती वाण आहे. परभणी ज्योती वाण बागायती आहे, आपल्याच मराठवाडा कृषी विद्यापीठाचा आहे. आणि हा विशेष या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे न लोळणारा वाण आहे. नेक्स्ट प्लीज. हा एक परभणी सुपर मोती. आत्ता ह्या हल्ली 2-3 वर्ष आम्ही 2019ला आम्ही प्रसारित केलेला आहे. हा वाण परभणी सुपर मोती मराठवाडा विभागासाठी प्रसिद्ध केलेला आहे. पण हा वाण जवळपास पूर्ण महाराष्ट्रभर तो वाण आपल्याला प्रचलित झालेला आहे. आणि यावर्षी रब्बीमध्ये महाराष्ट्र बियाणे महामंडळाने याचं बीजोत्पादन घेतलेलं आहे, म्हणजे प्रमाणित उत्पादन केलेलं आहे आणि काही फाउंडेशन सर्टिफिकेट घेतलेलं आहे. म्हणजे यावर्षी पूर्ण महाराष्ट्रभर परभणी सुपर मोती या वाणाचं बियाणं शेतकऱ्यासाठी उपलब्ध होणार आहे. नेक्स्ट प्लीज. आता दुसरं एक आता सरांनी जसं की हुरड्याचं सांगितलं
की तो एक परभणी वसंत हा सर्वांकडून म्हणजे राहिला होता सांगायचा. हा मराठवाडा कृषी विद्यापीठाने निर्माण केलेला वाहन आहे परभणी वसंत. याचं कच्च्या हुरड्याचं उत्पादन येतं जवळपास 34 क्विंटल प्रति हेक्टर येतं याचं वाहन. आणि कडब्याचे उत्पादन 132 क्विंटल प्रति हेक्टर होतं, म्हणजे हिरव्या कडब्याचं उत्पादन. आणि ह्या वाहनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे गोड दाण्याची चव चांगली गोड आहे आणि असं कणसापासून सहज वेगळे होतात. 2 महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत त्याचे आपल्याला हुरड्याचे. आणि ह्या हुरड्याचं कमर्शियलायझेशन शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आता विदर्भामध्ये माहीत नाही आता त्याचा किती प्रचार प्रसार झालेला आहे हुरड्याचा. नेक्स्ट प्लीज. पण शेतकरी बंधू निश्चितच त्याचा पुढे फायदा करून घेतील. नेक्स्ट प्लीज. आता हे वेगवेगळे वाहनाचे वैशिष्ट्य आहेत ते आपण सांगितलेलेच आहेत. नेक्स्ट प्लीज. हा दुसरा एक वाहन आहे फुले मधूर. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा फुले मधूर हा सुद्धा वाहन हुरड्याचा खूप शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी हुरड्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर पैसा कमवलेला आहे. नेक्स्ट प्लीज. तर हे जे चोळून त्याच्यावर भाजून वगैरे हुरडा हाताने चोळून घेणं, भाजून करणं, तव्यावर भाजणे आणि त्याला थोडं चटणी मीठ टाकलं की आपल्या घरच्या घरी चांगला खाता येतो. नेक्स्ट प्लीज. तर आता एक हुरड्याचं एक महत्त्वाचं टेक्नॉलॉजी आहे हुरड्याची की एकदाच 1 एकर लावला, 2 एकर लावला त्यावेळेस लेबर मिळत नाही चोळायला किंवा एकदाच येतो मग हुरडा, मग ते एकदाच काढलेला हुरडा मार्केटमध्ये जात नाही. म्हणून एक त्याच्यामध्ये एक असं करता येतं आहे की सर्वसाधारणपणे आपल्याला रब्बीची पेरणी 1 ऑक्टोबरपासून सुरू होते. समजा आपण 10-10 गुंठ्याचे 4 भाग केले. 1 ऑक्टोबरला 10 गुंठा पेरायचा, 15 ऑक्टोबरला दुसरा 10 गुंठे पेरायचा, त्याच्यानंतर 1 नोव्हेंबरला 10 गुंठे पेरायचा आणि 15 नोव्हेंबरला 10 गुंठे पेरायचा. असं जर 4 डेट ऑफ सोईंगमध्ये पेरणी केली तर आळीपाळीनं त्याची हुरडा आपल्याला काढण्यासही सोपा जातो, त्याचं मार्केटिंग करण्यासही सोपा जातो. आणि सर्वसाधारणपणे हुरडा कमीत कमी 100 रुपये किलो आणि जास्तीत जास्त 300 रुपये किलोपर्यंत आरामशीर जातो हुरड्याचं उत्पादन. नेक्स्ट प्लीज. तर ही अकोला क्रांती एक पंजाबराव कृषी विद्यापीठाची एक व्हरायटी आहे, रब्बीचा वाहन आहे. नेक्स्ट प्लीज. हे फुले वसुधा ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वाहन आहे, रब्बीचाच वाहन आहे तो. नेक्स्ट प्लीज. हा फुले रेवतीसुद्धा हा फार सुंदर वाहन आहे आणि शेतकऱ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर. तर या वाहनाचं पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ड्रीपवर एका हेक्टरला जवळपास 100 क्विंटल ईड काढलं आहे सर या फुले रेवतीचं. पश्चिम महाराष्ट्रातले काही शेतकऱ्यांनी ड्रीपवर घेतलं होतं. नेक्स्ट प्लीज. तर हे सरांनी ते दाखवलेलंच आहे की बाबा म्हणजे सरी कशी मारायची की जेणेकरून त्याच्यात पाणी मुरलं पाहिजे आणि रब्बीला आपल्याला त्याचा फायदा होतो. नेक्स्ट प्लीज. तर हे तर नेक्स्ट प्लीज झालेलंच आहे. पुढे घ्या. तो कालावधी महत्त्वाचा रब्बी ज्वारीमध्ये कालावधी हा 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर. नेक्स्ट प्लीज. बीज प्रक्रिया आणि हेक्टरी तेच प्रमाण आहे. आणि महत्त्वाचं रब्बीमध्ये कानी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण त्याला गंधक लावायचं 4 ग्राम प्रति किलो. नेक्स्ट प्लीज. बीज प्रक्रिया सारखीच आहे जवळपास खरीपासारखीच. नेक्स्ट प्लीज. ताटाची संख्या सारखीच आहे. नेक्स्ट. रासायनिक खताचा वापर जवळपास आपण रब्बी ज्वारीला जर याची असेल ज्वारी जर आपण कोरडो घेत असतो तर 40-20-0 वापरायचं आणि जर ओलिताची जर सोय असेल तर 80-40-40 ही खताची मात्रा वापरायची. नेक्स्ट प्लीज. तर आंतरमशागत तेच माहितीच आहे. पुढे घ्या. ओके. तणनाशक ते सांगितलेलंच आहे. पुढे घ्या. ओके. पाणी व्यवस्थापन आणि खोडमाशीचं व्यवस्थापन झालेलंच आहे आपलं. किंवा पुढे घ्या. हे एक महत्त्वाची कीड आहे फाल आर्मीवर. ही 2018 पासून महाराष्ट्रामध्ये फॉल आर्मीवर आलेला आहे. ही जसं सरांनी सांगितलं की अगोदर ही कीड मक्यावर येते आणि मकावर आल्यानंतर ती ज्वारीवर जाते. तर या किडीचा प्रादुर्भाव म्हणजे जे आपल्याला नवीन पान निघतो ते नवीन पान बुडापासून कापत नाही. ती काय करते, नवीन पान निघतं तर ते शिरेच्या मधोमध असे 2-2 छिद्र पाडत जाते. ते खाण्याचा प्रकार. आणि याचा इफेक्टिव्ह कंट्रोल करण्यासाठी इमॅमेक्टिन बेंझोएट नावाचं एक औषध आहे. ते फक्त 4 ग्राम 10 लिटरला जर आपण त्याचा फवारा केला आणि जर औषध पोंग्यात पडलं तर ती निश्चितच आळी 101% मरून जाते. नेक्स्ट प्लीज. तर सीड प्रोडक्शनसुद्धा आहे त्याची स्पेशिंग सारखीच आहे. पुढे घ्या.
पुढे घ्या. नेक्स्ट. बीजोत्पादन तंत्रज्ञान जवळपास सारखंच असतं, फक्त याच्यामध्ये काय की आपल्याला 200 ते 300 मीटर अंतरावर आपला समजा इथं सीड प्रोडक्शन प्लॉट असेल तर इकडून 300 मीटर इकडून 300 मीटर चारही बाजूने 300 मीटरच्या आत कुठलीही ज्वारी लागवड केलेली नसावी. नेक्स्ट प्लीज. भेसळ काढणे, वेगवेगळे झाडे उपटून काढणे वगैरे ते. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. ते तपासणी वेगवेगळ्या करतात. तपासणी करा, बॅक घ्या. हां, बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी केल्या जाते की ते पहिली तपासणी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी, दुसरी तपासणी फुलोऱ्यात असताना आणि तिसरी तपासणी पीक काढणीपूर्वी असताना. आणि हे सगळं बीजोत्पादन हे बीज प्रमाणीकरण यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तिथल्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या ऑफिसरकडून त्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आपल्याला बीजोत्पादन घेतलं जाते. नेक्स्ट प्लीज. कापणी मळणी सारखीच आहे. नेक्स्ट प्लीज. पुढे घ्या. ओके. तर हे ज्वारीची भाकरी खा आणि स्वस्थ राहा की सरांनी जे फायदे सांगितलेत की बाबा आता एक शास्त्रज्ञाने एक अनुभव सांगितला. आमचे बारामतीला एक वर्कशॉप होतं सर. तर त्या शास्त्रज्ञाचं वजन 9 महिन्यापासून त्या शास्त्रज्ञाने 2 टाईम भाकरी खाल्ली 9 महिन्यामध्ये. आणि तो डायबेटिक पेशंट होता. 9 महिन्यामध्ये त्या शास्त्रज्ञाचं वजन 9 किलोनं कमी झालं. 2 टाईम जेवणामध्ये भाकरी आणि 9 किलो कमी झालं. आणि तो डायबेटिक पेशंट असणारा नॉन डायबेटिकमध्ये कन्वर्ट झाला. महत्त्वाचं आहे ते. ही अचिव्हमेंट महत्त्वाची आहे की बाबा आपल्याला भाकरी का खायची आणि खरोखरच त्याचे. आणि तुम्ही हे एक विशेष आहे, आपण भाकरी कुठल्याही सीझनमध्ये खा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ती पचनास एकदम हलक्या प्रमाणामध्ये असते. आपल्याला बाजरी तेवढी पचायला थोडीशी जड जाते, पण ज्वारी असं हे पीक आहे की कोण्याही सीझनमध्ये खा तुम्हाला ती पचण्यास सोपी असते. तर अशा प्रकारे हे रब्बी ज्वारीचं आणि खरीप ज्वारीचं प्रेझेंटेशन मी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. तर मला संयोजकांनी मला परत एकदा संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझं हे प्रेझेंटेशन संपवतो. धन्यवाद. यानंतर डॉक्टर पवारसाहेब मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या ॲग्रोव्हिजन कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी आयोजकाचे धन्यवाद मानतो. आणि आत्ताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं असे चापके साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर जावळे साहेब, आणि यानंतर आपल्याला जे मार्गदर्शन करण्यात ते दिवेकर साहेब या आणि उपस्थित शेतकरी बंधूंचं या ठिकाणी मी आपलं स्वागत करतो. आणि मी डॉक्टर SB पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. मला जो विषय दिलेला आहे तो सुधारित बाजरी लागवड तंत्रज्ञान या विषयी दिलेला आहे. मला वाटतं की आपल्याला भागामध्ये, विदर्भामध्ये प्रामुख्याने जी काही महत्त्वाची पिकं आहेत ते कापूस आणि सोयाबीन आहे. आणि जी काही तृणधान्य किंवा पौष्टिक पिकं आहेत, ज्वारी, बाजरी, नाचणी, या पिकाखालील क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी किंवा नगण्य झालेलं आहे. तर मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं की एकच एक पीक वारंवार एकाच जमिनीवर घेतलं तर जमिनीचं पोत खराब होतो. सेंद्रिय कर्बाचं सुद्धा प्रमाण कमी होत जात आहे. आणि आपण बघितलं की आता बदलत्या हवामानामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे आपल्याला कपाशीचं उत्पादन एकरी 2-3 क्विंटलसुद्धा मिळत नाही. आणि कपाशीवरसुद्धा गुलाबी बोंडाळे असेल किंवा आकस्मिक मर असेल किंवा रक्षक किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. आणि त्याचप्रमाणे सोयाबीनमध्ये सुद्धा एकच एक पीक घेतल्यामुळे सोयाबीनसुद्धा उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर पीक पद्धतीत बदल करायचा असेल तर नक्कीच आपल्याला पौष्टिक तृणधान्य, त्यामध्ये बाजरी आणि ज्वारी या पिकाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की ज्वारी आणि बाजरी ही पौष्टिक तृणधान्य पिकं आहेत. त्याच्यामध्ये आहार किंवा जीवनसत्व हे जास्त प्रमाणात आहेत, त्याचाही आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं या पिकाकडे आपल्याला आपल्या पीक पद्धतीमध्येच अन्न तर गरजेचं आहे, परंतु आपल्या आहारातसुद्धा अन्न गरजेचं आहे. कारण की आज आपण प्रत्येकाला विचारतो की आपल्या आहारामध्ये चपाती, गहू आणि तांदूळ आहे. आणि त्यामुळं आपण वेगवेगळ्या रोगाने त्रस्त झालो आहोत, कारण की सकस आहार नाही तो. त्याच्यामध्ये आपल्याला त्या बदल्यामध्ये आपल्याला आपल्या आहारातसुद्धा किंवा आपल्या ताटामध्ये सुद्धा ज्वारी आणि बाजरी कशी येता येईल
आणि त्यामुळे आपण समतोल किंवा सकस आहार कसा होईल आणि आपलं जी सकस अन्न सुरक्षेबरोबरच आपल्याला पौष्टिक सुरक्षासुद्धा महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने मला वाटतं की आणि ज्वारी आणि बाजरी या पिकाचंसुद्धा विदर्भात काही शेतकऱ्यांनी नक्कीच त्या पिकाची लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीच्या सुपीकतेबरोबर आपली पौष्टिक सुरक्षासुद्धा राखली जाईल. या मला वाटतं की या अगोदर माझ्या वक्त्यांनी जी काही सांगितलं आहे की ह्या पिकाखाली क्षेत्र जे आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे, कारण या पिकाकडे दुर्लक्ष आहे. आपलं सर्वात जास्त भर हा कापूस, सोयाबीन या पिकाकडे आणि भात या पिकाकडे, आणि या पिकाकडे दुर्लक्ष आहे. त्याचप्रमाणे त्या पिकाला एक पर्यायी पीक असं पिकं उपलब्ध नाहीत, कारण त्यांचे भाव जास्त आहेत. त्या तुलनेमध्ये जी काही आपले पौष्टिक ज्वारी आणि बाजरी आहेत त्याचे भाव कमी आहेत, आणि या पिकाला आता प्रोत्साहन देण्याची गरज आहे. म्हणूनच आपल्याला केंद्र शासनाने 2018 हे वर्ष हे राष्ट्रीय स्तरावर पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरं केलं होतं, आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण आता हे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरं करतो. लक्षात घ्या की ह्या भरधान्याला आपण आता पौष्टिक धान्य म्हणायला लागलो. कशामुळं की मगाशी दापके साहेबांनी सांगितलं याच्यामध्ये फायबरचं तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त आहे, प्रथिनेचं प्रमाण जास्त आहे, लोहाचं प्रमाण जास्त आहे, कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे, जस्ताचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे ही जर आपल्या आहारात घेतली तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतो. त्यामुळे या पिकाकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे गहू आणि बाकीचे पिकं आहेत, या पिकालासुद्धा पर्यायी पिकं होऊ शकतात. कारण कसं बघितलं की हे कमी पाण्यावर कमी खर्चामध्ये कमीत कमी कीड व रोगाचा प्रादुर्भाव आणि बदलत्या हवामानाला हे तग धरू शकणारे पिकं आहेत. यामुळं या ठिकाणी मी बघा की या पिकामध्ये प्रथिने जास्त आहेत, खनिज पदार्थ जास्त आहेत, तंतुमय पदार्थ जास्त आहेत, कमीत कमी खताची आवश्यकता आहे. धान्याबरोबर आपल्याला चारा देखील घेता येतोय, आणि कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत आणि इतर पिकासुद्धा आपल्याला आंतरपीक म्हणून घेता येतात. आणि पोषणामुळे सुद्धा त्याच्यामध्ये जी काही तत्त्व आहेत या पोषणामुळे सुद्धा या पिकाची आता आपल्याला मला वाटतं की विदर्भात एरियामध्ये या पिकाच्या लागवडखाली क्षेत्र वाढण्याची गरज आहे. कारण की आपण पाहतो की या बदलत्या वातावरणामुळं यावर्षी देखील या पाऊस कमी आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कापसाचं उत्पादन किंवा सोयाबीनचं उत्पादन हे कमी प्रमाणात भेटतं आहे, आणि ते पिकं जास्त कालावधीचे असल्यामुळं ते कमी पाण्याला किंवा ओलाव्याला तग धरू शकत नाहीत. त्याला एकच पर्याय आहे की आपण ज्वारी, बाजरी किंवा नाचणी यासारखे पिकं जर आपल्या पीक पद्धतीमध्ये घेतली तर नक्कीच आपल्याला काही ना काही आपल्याला शेतकऱ्यांना 4 पैसे मिळू शकतील. त्यामुळं मला वाटतं की भविष्यामध्ये आपण नक्कीच या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे, आणि या पिकाचा आपल्या पीक पद्धतीमध्ये समावेश करण्याची गरज आहे. आता जसं सांगितलं की बाजरी हे पीक का घ्यावं, मी महत्त्व सांगितलं, त्यांनी सांगितलं, परंतु आणि याचं उत्पादन कसं वाढवायचं आहे तर आपल्याला माहिती आहे की नवीन सुधारित वाणाचा लागवड आपल्याला करणं आवश्यक आहे. जी काही खताची मात्रा आहेत, जी बाजरी असेल, ज्वारी असेल, बहुतेक शेतकरी त्या खताची मात्रा त्याला जास्त देत नाहीत, परंतु जास्त आधारित उत्पादन घ्यायचं असेल, एकरी आपल्याला 12 क्विंटल 13 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला शिफारसीनुसार जी खताची मात्रा आहे ती टाकणं गरजेचं आहे. बियाणाचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हेक्टरी रोपांची संख्या, आणि हे पीक बाजरी हे पीक आपण हलक्या ते मध्यम जमिनीवर सुद्धा घेऊ शकतो, किंवा ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही अशासुद्धा आपल्याला घेऊ शकतो. कमीत कमी धान्य मिळतंच, परंतु काहीतरी त्याबरोबर चारासुद्धा आपल्याला मिळू शकतो. जी काही पंचसूत्री आहे याच्यामध्ये मगाशीच जावळे साहेबांनी सांगितलं की योग्य वाणाची निवड, त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया, त्या लागवड पद्धत आणि आपण पीक संरक्षण या गोष्टीकडे जर आपण लक्ष केलं तर नक्कीच आपल्याला बाजरीचं उत्पादन चांगलं मिळू शकतं. याच्यामध्ये जे काही सुधारित वाण आहेत याच्यामध्ये सर या ठिकाणी आम्हाला म्हणजे सांगायचा अभिमान आहे की राष्ट्रीय स्तरावर म्हणजे आपले जे काही आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी तोमर साहेब आहेत त्यांच्या फोटोग्राफरसुद्धा आमच्या विद्यापीठाचे जी जैवसंपृक्त वाण राष्ट्रीय स्तरावर विकसित केले आहेत, त्यापैकी 2 वाण हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला जो आहे तो ASB 1200 हा वाण. याच्यामध्ये जैवसंपृक्त म्हणजे काय, त्याच्यामध्ये लोहाचं आणि जस्ताचं प्रमाण हे जास्त आहे. लोह आपण माहिती आहे की आपल्याला आपण पौष्टिक सुरक्षा नुसतं अन्नधान्याची सुरक्षा महत्त्वाची नाही, त्याबरोबर आपल्याला पौष्टिक सुरक्षा महत्त्वाची भविष्यामध्ये, आणि त्या दृष्टीनं त्या दृष्टिकोन ठेवून
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं हे जैवसंपृक्त संकरित वाण राष्ट्रीय स्तरावर विकसित केले आहेत आणि याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जवळपास 87 ppm आहे आणि जस्ताचं प्रमाण हा 37 ppm आहे आणि आपल्याला याचं उत्पादन धान्याचं उत्पादन जवळपास 27 ते 30 क्विंटलपर्यंत आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळं मला वाटतं की शेतकऱ्यांनी जे काही प्रायव्हेट कंपनीचे वाण आहेत त्याच कंपनीच्या तोडीचा हा वाण आहे, याचाही आपण या नक्कीच लागवड करत असताना या वाणाचा विचार करावा. त्याचप्रमाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हा दुसरा वाण राष्ट्रीय स्तरावर जैवसंपृक्त वाण विकसित केलेला आहे. त्याच्यामध्ये सध्या देखील लोहाचं प्रमाण बघा 91 ppm जवळपास आहे. म्हणजे आपण म्हणतो की माता भगिनीमध्ये जे लोहाचं प्रमाण आहे किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी असतं आणि आपल्या आहारात जर आपण अशासारख्या पिकांचा किंवा जे काही जैवसंपृक्त वाणाचा आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच या महिलांमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं सुद्धा प्रमाण वाढण्यामध्ये मदत होईल. त्याचप्रमाणे अशक्तपणा किंवा माल न्यूट्रिशन जे म्हणतो आहे ते माल न्यूट्रिशन किंवा कुपोषण सुद्धा कमी करण्यामध्ये हा आपल्याला नक्कीच या वाणाचा आपण आहारामध्ये समावेश केला तर आपल्याला नक्कीच हातभार राहू शकेल. आदिवासी भागामध्ये देखील आपण पाहतो की कुपोषण आहे. त्या भागामध्ये पूर्वी आपण नाचणी वगैरे ज्वारी बाजरी खात होतो, परंतु आता हे प्रमाण कमी होत चाललं आहे शहरामध्ये आणि खेड्यामध्ये सुद्धा. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही अन्नद्रव्याची कमतरता किंवा पौष्टिक तत्वाची कमतरता होत आहे, अशामध्ये जर आपण अशा वाणांचा जे काही जैवसंपृक्त वाण आहेत अशा बाजरीयुक्त किंवा ज्वारीच्या वाणाचा आपल्या आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच आपलं कुपोषण त्याचप्रमाणे जे काही हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते वाढण्यासुद्धा मदत होत आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही राष्ट्रीय स्तरावर हे दोन्ही वाण विकसित केले आहेत आणि याचे मोठ्या प्रमाणावर विद्यापीठाच्या मार्फत आणि महाबीज मार्फत सीड प्रोडक्शन आम्ही घेत आहोत. त्याचप्रमाणे हा एक सरळ वाण आहे ABPC 4-3. मला वाटतं की या ठिकाणी मला सांगावं असं गर्व आहे की आमचे आदरणीय CD माई सर आत्ताच आले आहेत. सर आपल्याच राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पामध्ये हा ABPC सरळ वाण सुधारित वाण हा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या ठिकाणी विकसित केला आहे. हा देखील शेतकऱ्यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे राहुरी कृषी विद्यापीठाने देखील जी काही वाण विकसित केलं आहे त्याच्यामध्ये श्रद्धा वाण आहे, त्याचप्रमाणे सबुरी आहे, शांती आहे आणि धनशक्ती वाण. याच्यामध्ये देखील लोहाचं प्रमाण हे जवळपास 81 ppm आहे. जसं मी जैवसंपृक्त वाणाची भविष्यातील गरज लक्षात घेऊन विद्यापीठाने नवीन संशोधन तयार करून हे वाण विकसित केले आहेत आणि याचाही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या शेतावर लागवड आहे. फुले आदिशक्ती आहे, फुले महाशक्ती आहे, त्याचप्रमाणे MH 2114 आहे आणि त्याचसोबतच जे काही खाजगी कंपन्या आहेत यांचीसुद्धा वाण शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामध्ये प्रामुख्याने हे वाण या ठिकाणी दिलेले आहेत. प्रोॲग्रो असेल किंवा तुमचं कावेरी असेल किंवा तुमचं नाथ सीड कंपनी असेल किंवा नंदी कंपनी असेल, या वाणाची सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. आणि सुधारित वाणामध्ये देखील मी तुम्हाला ABPC 4-3 हे वाण आपल्याला सांगितलं आहे. आता यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की मी सांगितलं की हवामान बदलाला अनुकूल कोणते पीक आहेत. विदर्भामध्ये सर्वात जास्त क्षेत्र हे कापसाचं आहे आणि सोयाबीनचं आहे आणि बदलत्या हवामानामध्ये जो पावसाचा अनियमितपणामध्ये आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला शाश्वत उत्पादन मिळत नाही. एकच एक पीक पद्धती असल्यामुळं शेतकऱ्याला जोखीम जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कमी पाण्यावर येणारी, हलक्या जमिनीवर येणारी, पाण्याचा ताण सहन करणारी पिकं जर कोणती असतील तर मला वाटतं की आणि ज्वारी आणि बाजरी आहेत. हे आपण सलग पिकं जरी नाही घेऊ शकलो तरी आंतरपिकाच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या आंतरपिकामध्ये ज्वारी आणि बाजरी हे आंतरपीक घेता येईल याचा विचार करावा लागणार आहे. आपल्या भागामध्ये प्रामुख्याने तूर हे पीक आहे. तुरीमध्ये देखील आपल्याला ज्वारीचं किंवा बाजरीचं आंतरपीक घेता येईल. बाजरीसुद्धा आपण मूग आहे, उडीद आहे, सोयाबीन आहे, याच्यामध्ये देखील आपल्याला आंतरपीकमधून घेता येईल की त्यामुळं आपल्याला काही ना काही क्षेत्र हे आपण ही जी काही पौष्टिक तृणधान्य पिकं आहेत ज्वारी आणि बाजरी या पिकामध्ये आपण आणू शकतो. आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला आता यावर्षी पाऊस कमी आहे, ज्या शेतकऱ्याकडे थोडंफार पाणी आहे अशा शेतकऱ्याने गहू या पिकापेक्षा जी काही कमी पाण्यावरची पिकं आहे, हरभरा असेल, ज्वारी असेल आणि उन्हाळ्यामध्ये आपण जर उन्हाळी बाजरी लागवड केली तर त्यापासून आपल्याला धान्य तर मिळेल, परंतु यावर्षी उन्हाळ्यामध्ये चाराची सुद्धा टंचाई मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्या दृष्टीनं मला वाटतं की काहीतरी क्षेत्रावर आपण ह्याचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे की बाजरी हे पीक खरीपामध्ये हे घेतलं जातं 15 जून ते 15 जुलै. उशिरात उशिरा आपण शेवटचे आपत्कालीन पीक म्हणजे ज्यावेळेस कोणतेही पिकं आपल्याला लागवड करता येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपण जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतसुद्धा आपण हे बाजरी हे पीक आपत्कालीन पीक म्हणून आपण घेऊ शकतो. आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी कालावधी दिलेला आहे की 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत या कालावधीमध्ये
आपण उन्हाळी बाजरीची लागवड करू शकतो. पण त्याच्यापेक्षा जास्त उशिरा लागवड केली तर ते पीक फुलोऱ्यात असताना जास्त जर तापमान असेल 39 डिग्री सेल्सिअस किंवा 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर जास्त तापमान फुलोऱ्याच्या अवस्थेत असेल तर त्यामुळे दाणे भरण्याची थोडी कमी शक्यता असते. त्यामुळं आपण हा जो कालावधी दिला आहे या कालावधीमध्येच आपण जर लागवड केली तर आपल्याला नक्कीच उत्पादन चांगलं येतं. छोटी गोष्ट आहे की पेरणी करत असताना आपण या बाजरीचं दाणा हा फार लहान आहे, छोटा आहे. त्याच्यामुळे याची जास्त खोलीवर पेरणी केली तर त्याचा उगवणीवर किंवा एकूणच रोपाच्या संख्येवर परिणाम होतो. त्यामुळं त्याची जी पेरणीची जी खोली आहे हे 3 ते 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल करू नये. दुसरी गोष्ट, आपण जर कमी खर्चाच्या बाबी जी म्हणतो की उत्पादन खर्च कमी करत असेल तर जी काही जैविक निविष्ठ आहेत किंवा जी जैविक बायो फर्टिलायझर्स किंवा जैविक खतं आहेत याची बीज प्रक्रियासुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि बाजरीमध्ये बियाणं जास्त लागत नाही, फक्त एकरी 2.5 ते 3 किलो लागतं. आणि आता सुधारित लागवड तंत्रज्ञानामध्ये आपण सगळे पिकं आपण आता टोकन करायला लागलो. कापूस आपण टोकन करतो, सोयाबीनसुद्धा आता आपण लागवड BBFवर टोकन पद्धतीने करतो, मकासुद्धा आपण टोकन पद्धतीने करतो, ज्वारीसुद्धा पीक आपण जर टोकन केलं, बाजरीसुद्धा, तर आपल्याला एकरी 1 किलोसुद्धा बी लागेल फक्त. तर टोकन करण्यावर गरज आहे. वाण कोणतंही असू द्या, फक्त आपण लागवड तंत्रज्ञान जरी बदललं, नुसतं लागवड पद्धत जरी बदलली तरी आपल्याला उत्पादनामध्ये चांगलं मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकतं. त्याच्यामुळं आपल्याला बियाणं एक हेक्टरी जे आहे ते 2.5 ते 3 किलो लागतं. आणि प्रत्येक पिकाला बीज प्रक्रिया करून रासायनिक आणि जैविक, बहुतेकचे शेतकरी आपण आज विद्यापीठ स्थापन होऊन 1972 झाले, 75 वर्ष झाले, परंतु बीज प्रक्रिया, जैविक बीज प्रक्रिया कोणी करत नाही. तर खरीप जे काही तृणधान्य पिकं आहेत, ज्वारी असेल, बाजरी असेल, याला आपण आजोटोबॅक्टर असेल किंवा आजोस्पिरुलिन असेल, तर 10 मिली प्रति किलो याप्रमाणे आपण जर बीज प्रक्रिया सोबतच PSBची जर बीज प्रक्रिया केली, स्फुरद विरघळणारे जीवाणू, जमिनीमध्ये नत्र आहे, स्फुरद आहे, परंतु पिकाला उपलब्ध होत नाही, तो जास्त उपलब्ध करून देण्यात असेल तर आपल्याला PSB स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्यामुळे 20 ते 25% उत्पन्नात वाढ होते, म्हणजे खताची बचत होते आणि 10 ते 15% जवळपास आपल्याला उत्पन्नाची वाढ होते. त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करूनच आपण लागवड करणं आवश्यक आहे. पेरणी करत असताना 2 ओळीतील अंतर, कारण की उत्पादन हे आपलं एकरी ताटांची संख्या किंवा हेक्टरी ताटांची संख्या यावर खूप अवलंबून आहे. त्याच्यामुळं कोरडवाहू जर असेल तर आपण 2 ओळीतलं अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवायला पाहिजे, 1 फूट, आणि 2 झाडातील अंतर हे 10 सेंटीमीटर पाहिजे. आणि बागायती असेल तर 2 ओळीतलं अंतर 1.5 फूट म्हणजेच 45 सेंटीमीटर, आणि 2 झाडातील अंतर हे 10 सेंटीमीटर एवढं ठेवणं आवश्यक आहे. आणि जर आपण एवढं ठेवलं तर नक्कीच आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं. दुसरी गोष्ट, आपला दुसरा खर्च जास्त कशा होतो? खतावर. तर माती परिसरानुसारच आपण खताचं व्यवस्थापन केलं आहे. जमिनीमध्ये किती अन्नद्रव्य आहेत, कोणते उपलब्ध आहेत, त्यानुसारच आपण खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि या ठिकाणी बाजरी पिकाला खत जास्त लागत नाही. हेक्टरी फक्त 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाच लागतं. आणि त्याचं जर आपण बघितलं की या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याची जर कमतरता असेल तर आपण एकरी किंवा हेक्टरी 20 किलो हेक्टरी जस्त आणि 20 ते 25 किलो हेक्टरी लोह हे आपण देणं आवश्यक आहे. खताची मात्रा असताना बाजारामध्ये वेगवेगळे ग्रेड उपलब्ध आहेत. शेतकऱ्याला किती खत द्यावं हे कळत नाही, परंतु बाजारामध्येच काही वेगवेगळे ग्रेड उपलब्ध आहेत, त्यानुसार खताची मात्रा किती द्यावी. या ठिकाणी एक उदाहरण घ्या. जर आपल्याकडं 10-26-26 जर असेल, पण हे लागवडीच्या वेळेला आपण 46 किलो हे आपल्याला 10-26-26 द्यायचं आहे. आणि लागवडीनंतर सोबतच आपल्याला 15 किलोग्रॅम फक्त युरिया द्यायचा आहे. आणि 1 महिन्याने फक्त आपल्याला 25 किलोग्रॅम युरिया द्यायचा आहे. म्हणजे युरियाची 1 गोणी किती किलोची आहे? 45 ते 50 किलोची. त्यापैकी फक्त आपल्याला अर्धा गोणी द्यायची. परंतु आता बाजारामध्ये नॅनो युरिया देखील आलेला आहे. नॅनो युरिया म्हणजे जी तुमची 500 मिलीची जी बॉटल आहे, अर्धा लिटरची जी बॉटल आहे ती तुमची एका एकराला सफिशियंट होते. 5 मिली प्रति लिटर, म्हणजे 10 लिटरचा पंप असेल तर 50 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण नॅनो युरियाची 1 महिन्याने जर फवारणी केली तर ती आपली खताची पूर्ण मात्रा दिली जाते. म्हणजे खताची बचत किंवा आपण खताची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं आपण आता वेगवेगळ्या पिकामध्ये देखील जे काय नॅनो युरिया आहे त्याचासुद्धा वापर आपण केला पाहिजे, जेणेकरून खताचा कार्यक्षम वापर होईल. आपल्या माहितीसुद्धा सांगतो की युरिया जर आपण 100 किलो टाकला तो पिकाला तो 40 किलोसुद्धा नीट चांगला उपलब्ध होत नाही. म्हणजे 40%च फक्त त्याची कार्यक्षमता आहे.
बाकीचा आणि तोही युरिया आपण जर बघितलं तो फेकून दिला तो उडून जातो, जास्त पाऊस पडला तर निचरा होऊन जातो. त्याच्यामुळे खताची कार्यक्षमता वाढत असेल तर खतं हे पेरूनच दिली पाहिजेत, खतं हे माती आडच झाली पाहिजेत. वर टाकून काही फायदा होत नाही, त्या खताची फक्त राख होते. त्यामुळे खतं हे माती आडच होणं आवश्यक आहे, खतं हे पेरूनच देणं आवश्यक आहे, तरच जे काय आपण खतं टाकतो ते पिकाला लागू होतात. अशा प्रकारे आपण खताचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं बाजरी मी सांगितलं तुम्हाला की दाना लहान आहे, त्याच्यामुळे एकाच ठिकाणी जास्त रोपाची संख्या पडते, त्याच्यामुळे आपण विरळणी करणं महत्त्वाचे आहे. 2 झाडातील आणि 2 रोपातील अंतर हे 2 रोपातील अंतर हे 10 ते 15 सेंटीमीटर राहील. अशा पद्धतीनं आपण विरळणी केली तर नक्कीच आपल्याला हेक्टरी किंवा रोपाची संख्या चांगली मिळते. रोप जोमदार वाढीला फायदा होतो आणि रोप जोमदार जर वाढलं तर उत्पादन देखील आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं. आपण पाहतो की आता मजुराची टंचाई आहे, आपल्याला खुरपणी करणं आवड जाते. अशा परिस्थितीमध्ये आपण आता तणनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो. बाजरी या पिकामध्ये आपण ॲट्रॅजिन हे जे काही 50% जी तणनाशक आहे 1 किलो प्रति हेक्टरी किंवा आपल्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यामधून जर आपण हे फवारलं पेरणीनंतर 48 तासाच्या आतमध्ये तर नक्कीच आपल्याला तणाचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. अशा प्रकारे तणनाशकाचा आपण वापर करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोळपणी आणि खुरपणी करावी. आणि पाणी व्यवस्थापन मी सांगितलं की दिवसेंदिवस पाण्याची टंचाई होत आहे, पावसाचा लहरीपणा आहे. नेमकं जर एखाद्या वाढीच्या अवस्थेमध्ये जे काय वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था या ठिकाणी दिल्या आहेत त्यामध्ये आपल्याला पोटरीत असताना आणि फुलोऱ्यात असताना पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि उन्हाळी बाजरीमध्ये आपण जर पाण्याचं व्यवस्थापन चांगलं केलं, वेगवेगळ्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये दिल्या पाण्याचं व्यवस्थापन जर केलं, गव्हापेक्षा बाजरीला पाणी खूप कमी लागतं. दुपटीनं म्हणजे गव्हाला तिपटीनं पाणी लागतं, त्या तुलनेमध्ये बाजरीला कमी पाणी लागतं. आणि उन्हाळी बाजरीमध्ये आपल्याला उत्पादनसुद्धा चांगलं येतं. त्याच्यामुळे आपण पाण्याचं व्यवस्थापन हे आपण करणं आवश्यक आहे. पोटरीत असताना आणि फुलोऱ्यात आणि दाणे भरत असताना पिकाला ताण पडणार नाही अशा पद्धतीनं आपण पाणी व्यवस्थापन करणं आहे. आपल्याला सांगतो की काही शेतकरी आता आपल्या मराठवाड्यामध्ये बाजरीसुद्धा ठिबक व लागवड करतात. बघा, आपण पूर्वी फक्त फळबागाला ठिबकची लागवड करायचो, नंतर आपण आता कापूसाला करायचो, भाजीपाला करायलो, आता उसाला करायलो. मग बाजरीलासुद्धा ठिबकचं रिकमेंडेशन्स आता राहुरी कृषी विद्यापीठाचं येत आहे की बाजरीलासुद्धा आपण ठिबक व्यवस्थापन केलं तर कमी पाण्यामध्ये आपल्याला एकरी 40 क्विंटलपर्यंत बाजरीचं उत्पादन मिळू शकतं. आणि आपल्याला कमी पाण्यावर बाजरीचं उत्पादन घ्यायचं असेल तर अशा प्रकारची आपण लागवड पद्धत जर सऱ्या पाडून जर लागवड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन येऊ शकतं. जी काही वेगवेगळे खोड किडी आहेत या किडीविषयी आपल्याला खोडमाशी आणि अमेरिकन लष्करीविषयी आपल्याला अगोदरच्या वक्त्याने मार्गदर्शन केलेलं आहे, माव्याविषयी केलेलं आहे. आणि महत्त्वाचे जे काही बाजरीचे रोग आहेत ह्या रोगाला प्रतिकारक्षम हे सर्व वाण मी जे आता सांगितले ASB 1200 किंवा 1269 हे प्रतिकारक्षम वाण आहेत. त्यामुळं या वाणाचीच आपण लागवड करावी. आणि बघा, या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतावर जी काही प्रति एकरी 16 क्विंटल आपण फोटोग्राफमध्ये बघा की प्रत्येक एकरी 16 क्विंटलपर्यंत उत्पादन वेगवेगळ्या कोणाला 16 क्विंटल प्रति एकरी आहे, कोणाला 13 क्विंटल आले, कोणाला 12 क्विंटल आहे. आणि यावर्षीसुद्धा मराठवाड्यामध्ये 350 ते 400 mm पाऊस आहे. 5 ते 6 क्विंटल उत्पादन 6 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन शेतकऱ्याला मिळालं आहे. आणि आज आपण पहा की जी काही कमी पाण्यावर कमी खर्चामध्ये जी काही पिकं आहेत आणि पौष्टिक कडधान्यामध्ये यावर्षी शासनाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरं केलं आहे, परंतु त्या प्रमाणात जागरूकता होत नाही. ते परत आपल्याला पीक पद्धतीमध्ये हे पिकं आणून आपल्याला शेतकऱ्यांना चारा जनावरांना चारा, शेणखत आणि ते शेणखत आपल्या जमिनीला हे दुष्टचक्र जर आपल्याला भेदायचं असेल तर नक्कीच आपल्याला या पिकाकडे परत वळण्याची गरज आहे. आमचे माननीय कुलगुरू यांनी देखील या बाजरीच्या पिकाला भेट दिली होती, त्याचे हे फोटोग्राफ्स आहेत. आणि आमच्या केंद्राला जे काही राष्ट्रीय स्तरावर मागच्या 2-3 वर्षापासून सलग प्रथम पारितोषिक उत्कृष्ट केंद्र म्हणून आमच्या केंद्राला उत्कृष्ट केंद्र म्हणून पारितोषिक मिळालं आहे. ह्याच शेतकऱ्याचे आपण म्हणतो की विकायचं कुठं, की आमच्या शेतकऱ्यांनी जी काही शेतकरी आहेत आता खूप हुशार कौशल्य आहे, त्यांना जे काही उत्पादन होतं आहे ते उत्पादन विकायचं असेल तर आता जे उत्पादन झालं आहे ते जे पॅकिंग करून 5-5 किलोच्या 10-10 किलोच्या पॅकिंग करून ते शहरामध्ये किंवा शेतकऱ्यांची पुण्यावरून नागपूरहून सुद्धा त्या शेतकऱ्याला डिमांड आहे की ही बाजरी जर मार्केटमध्ये फक्त 20 रुपये 25 रुपये किलो असेल तर हा शेतकरी 35 ते 40 रुपये किलोनं
त्याची विक्री केली जाते आणि याच्यामध्ये परत लोह आणि जस्तचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यावरची ब्रँडिंग केली जाते त्या पाकिटावर. या अधिकतम लोह आणि जस्त असणारे हे बाजरी आणि ती तुम्ही आहारात घेतली तर नक्कीच तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतो. त्याच्यामुळे विक्रीचा सुद्धा मला वाटतं की यावर्षी आपण जर बघितलं की ज्वारीची सुद्धा 50 ते 55, 60 रुपये प्रति किलो असे भाव आहेत. बाजरीसुद्धा शेतकऱ्याला विकतसुद्धा मिळत नाही, कारण की त्याचा एरिया दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. मला वाटतं पुढील भविष्य हे आपल्याला पारंपरिक जसे प्राकृतिक शेती आहे, नैसर्गिक शेती आहे, कमी खताचा वापर करत असेल, आपली जमिनीची सुपीकता आपली टिकवायची असेल आणि आपलं आरोग्य टिकवायचं असेल तर मला वाटतं की परत आपल्याला आपल्या पीक पद्धतीमध्ये ही बाजरी आणि ज्वारी या पिकाचा समावेश करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मला संयोजकाने जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आमचे आदरणीय माजी कुलगुरू डॉक्टर CD माई सर उपस्थित राहिले, माझे सर्व सहकारी आणि उपस्थित शेतकरी बंधूंचं या ठिकाणी मी आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. आमच्या आमचे मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वस्व हे देणारे माई साहेब आज आपल्या इथं उपस्थित आहे. त्यांचे मी सर्वप्रथम वेलकम करतो. आणि सर्व विचारमंच, सध्या वेळ खूप झालेली आहे, 5 वाजून गेलेली आहे, तर मी कमीत कमी वेळेत म्हणजे संपवायचा प्रयत्न करतो. तर आता आपण दुपारपासून बघतोय की जे पौष्टिक तृणधान्य आहे, ज्याला भरडधान्य पण आपले काही वक्ते बोललेले आहेत, तर त्याच्या उत्पादनापासून त्याचे लागणारे वेगवेगळे वाणापासून तर त्याचे काही प्रक्रियायुक्त पदार्थापर्यंत सर्व गोष्टी इथं झालेल्या आहेत. आणि त्याचं मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सर यासारख्या आजारावर कसं याचा उपयोग होऊ शकतो याच्यावर पण चापके साहेब पण बोललेले आहेत. तर मी ह्या सगळ्या गोष्टी रिपीट करत नाही. आता हे पौष्टिक तृणधान्यवर्षी सगळ्या वक्त्याने सांगितलेलं आहे, याच्यातले कुठले कुठले तृणधान्य ते पण सांगितलेलं आहे, त्यामुळे मग ते पण रिपीट करत नाही. वेळेअभावी मी फक्त याची जी प्रक्रिया होते या प्रक्रियेवर जास्तीत जास्त भर देणार आहे. तर आपल्या जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे, तर त्यांनी पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया केंद्र स्थापन केलेलं आहे अकोल्यामध्ये. तर त्याच्याविषयी मी डिटेल देतो. आता हे सगळ्या हे जे आहेत मिलेट्स त्याच्याविषयी काही सांगत नाही. तर तिथं जे चालतं संशोधन आणि तिथं जे प्रक्रिया होते त्याच्यावर मी पुढं सरकतो. तर आता आम्ही सध्या जे आहे तर 4 प्रकारचे तृणधान्य निवडलेले आहे. तर 4मध्ये पहिली आहे बाजरी, दुसरं ज्वारी, तिसरं नाचणी आणि चौथं भादली, ज्याला आपण वरी पण म्हणतो आणि त्याला इंग्लिशमध्ये प्रोसोमिलेट म्हणतात. तर त्यांचं आम्ही सिलेक्शन केलेलं आहे आमच्या प्रयोगामध्ये. आणि तिथं जे आता सध्या इथं थोडंसं मी सांगू इच्छितो की 2 प्रकारचे प्रक्रिया होतात. एक पारंपरिक पदार्थ आपण जसं भाकरी, आंबील, पापड वगैरे करतो आणि शास्त्रीय अद्ययावत जी पद्धत आहे त्याच्यामध्ये बेकरी उत्पादन हा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण बेकरीचे पदार्थ प्रत्येकजण खातोच. त्याच्यानंतर जे बाकीचे गुलाबजामुन वगैरे जे आहेत हे पण अद्ययावतमध्ये येतात. आणि काही जे मिक्स हे आहेत जसे इडली मिक्स आहे, ढोकळा मिक्स आहे, तर हे सगळे अद्ययावत प्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये येतात. तर आपल्याला हे माहीत आहे की ही जी प्रक्रिया आहे ही पारंपरिक पद्धत आहे, ज्याच्यामध्ये आपण उखळामध्ये आणि जात्याच्या सहाय्याने प्राथमिक प्रक्रिया करत असतो. परंतु आता जे आता सध्या मी बोललो की जसं की आता हे जे पदार्थ आहेत याचं नाश्त्यासाठी जर पाहिजे असेल तर नाचणीचे इडली आहे, कारण इडली लहान मुलं आनंदाने खातात. तर तिथं जिथं आपण फक्त तांदळाची देतो त्याच्याऐवजी जर नाचणीची दिली तर ती आनंदाने खातील. त्याच्यानंतर बाजरीची खीर सारखे पदार्थ आहे. त्याच्यानंतर नाचणीचे डोसे आहे. त्याच्यानंतर आता हे रागी बघितले आपण नाचणी, तर नाचणीचे बिस्किटापासून तर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला इथं दिसतील. तर हे सगळे पदार्थ याच्यापेक्षा पण जास्त पदार्थ असे आता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे पण रागीचे फ्लेक्स आहे जे नाश्त्यासाठी वापरू शकतो आपण. पुन्हा ब्रेड आहे, नंतर हे चकल्या आहे. आता जसं तुम्ही आता हे समजा वडे पण आहे याचे. परत त्याच्यापासून आपण आता समजा बाजरा घेतले तर बाजरीपासून लस्सीसारखे पदार्थसुद्धा उपलब्ध आहे, खीरसारखे उपलब्ध आहे. तर
आपण जर पूर्ण भारतभर बघितलं तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ आहे तर ते प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात. आता समजा ज्वारी आहे तर ज्वारीचे सगळ्यात पहिले आता समजा आपण लाह्या बनवतो. लाह्या प्रत्येकजण संध्याकाळी चहाच्या बरोबर समजा आता जे लहान मुलं आहेत त्यांना आपण चहा संध्याकाळी 3-4 वाजता देऊ शकतो. तर ती कशी बनवायची त्याची ही पद्धत मी इथं थोडक्यात दाखवलेली आहे. ज्वारी घेणे, भिजवणे, नंतर तिला भाजणे, त्याच्या लाह्या पॉप्स तयार होतात. तर त्याचं मसाला मीठ लावणे, पॅकिंग करणे आणि म्हणजे ती विकणे पण आणि जर घरात वापरायचं तर घरात वापरू शकतो. दुसरी पद्धत आहे ज्वारीची पापडी किंवा कुरवडी तयार करणे. तर याच्यामध्ये याची सगळी पद्धत इथं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पाण्यात भिजवणे ज्वारी, त्यानंतर हलके कुटून घेणे, सुकवणे, कोंडा वेगळा करणे, ही सगळी पद्धत इथं दिलेली आहे आणि ही पद्धत पारंपरिक पद्धतीनं सुरू आहे. त्याच्यानंतर ज्वारीपासून माल्ट तयार करणे. तर म्हणजे आंबवलेली जी आहे ना, आंबवलेली पदार्थ सगळ्यात चांगले असतात असं आपला अनुभव आहे. जसं मोड आलेले आपण मठ खातो, तसेच मोड आलेली ज्वारी जी आहे तर तिला नंतर परत वाळवून घेणे आणि तिचं पीठ करून नंतर पुढं त्याचं रूपांतर ज्वारीच्या माल्टमध्ये करून ते आपण मुलांना जसं आपण ताक घेतो ताकासारखं जर दिलं तरी तेही चांगलं राहील. तसं नाचणीचं आपल्याला जसं आता सुरुवातीला चापके साहेब म्हणाले की याच्यासाठी काही मशीन लागतात त्याचं कवर काढायला. तर त्याचं ते कोंडा असतो तो नाचणीचा कोंडा काढायसाठी काही थोडीशी प्राथमिक प्रक्रिया आहे. तर ती प्राथमिक प्रक्रिया स्वच्छ करणे वगैरे आणि तिला नंतर पॉलिशिंग करून त्याचं कोंडा आपण काढू शकतो. आणि कोंडा काढण्यासाठी मशिनी पण आता उपलब्ध आहे पूर्ण भारतभर. परत ज्वारीपासून पोहे कसे बनवायचे त्याची ही पद्धत इथं दिलेली आहे. तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर आपण डिटेल नंतर याच्यावर बोलू शकतो. नंतर नाचणीचे जे बिस्किट आहे, आता जसं आपण थोडंसं मी तुम्हाला जास्त जे बोलणार आहे तर ते बेकरीच्या पदार्थावरच बोलणार आहे. तर त्याचीसुद्धा एक पद्धत छोटीशी दिलेली आहे. नंतर काही आता समजा काही जशी आता बोलता जावळे साहेब म्हणाले की काळी ज्वारी जर येऊ शकते तर काळ्या ज्वारीचं पुढं करायचं काय, कधी जर समजा काळी ज्वारी आली तर तिचं उपपदार्थ आपण बनवू शकतो. जसं काळ्या ज्वारीपासून आपण स्टार्च काढू शकतो. तर स्टार्च काढण्याची पद्धत आहे ना. तसं परत आमचे जे विद्यापीठाने मशीन जे डेव्हलप केलेले आहे डाळ मिलिंगसाठी त्याच्यात आपण थोडा बदल करून आम्ही काळ्या ज्वारीला पॉलिश पण करतो आणि तीही गोष्ट उपलब्ध आहे. त्याच्यानंतर ज्वारीपासून ग्लुकोज, द्रव ग्लुकोज, तर ग्लुकोज हे इंडस्ट्रीसाठी उपयोगाचं एक आहे आणि हे जर याची सुद्धा पद्धत आपल्याकडं उपलब्ध आहे. त्याच्यानंतर बेकरी उद्योगावर आम्ही काम करतो आहे सध्या. तर त्याच्यामध्ये बेकरी याच्यासाठी ह्या 7-8-9 मशिनरीचा इथं उल्लेख केलेला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मिक्सिंगची मशीन आहे आणि त्याच्यानंतर दुसरी आहे ओव्हन. तर तुम्ही सगळ्यात वरती बघाल त्याला डेक ओव्हन म्हणतात. तिथे थोडे डिटेल मी नंतर सांगतो परत. आणि नंतर खाली प्रूपर आहे आणि काही मिक्सर आहे आणि कटिंगची मशीन आहे, ब्रेड कट करायची, स्लाइस करायची. तर हा जो डावीकडे आहे तर याला डेक ओव्हन म्हणतात. तर डेक ओव्हन म्हणजे याच्यावर आपण सिंगल डेक, डबल डेक, ट्रिपल डेक पण करू शकतो आणि जर तुमचा लॉट साईज जर छोटा असेल तर त्यासाठी हे काम येतं. त्याच्यानंतर हा उजवीकडे आहे तर हा स्पायरल मिक्सर आहे. याच्यामध्ये तुम्हाला कमर्शियल लेवलला 50 किलोपर्यंतचं एक प्रकारे कणिक भिजवता येते. हा जो ओव्हन आहे हा कमर्शियल मिनी रोटरॅक ओव्हन आहे. याच्यामध्ये तुम्हाला 10-15 किलोपर्यंतची कॅपॅसिटी आहे आणि याच्यापेक्षा एक मोठा भेटतो की ज्याची 20 किलो पण माल एका वेळेस काढू शकतो. तर हे कमर्शियल दृष्ट्या जर तुम्हाला बेकरीचे प्रोडक्ट काढायचे असतील आणि त्याच्यात आम्ही आता इंटरव्हेन्शन केलेलं आहे मिलेटचं, म्हणजे ज्याला आपण पौष्टिक तृणधान्य म्हणतो. तर त्यासाठी हे एक केंद्र सज्ज आहे. तिथं तुम्हाला बघायचं जर असेल तर तुम्ही अकोल्याला कधी येऊ शकता. नंतर हे प्लॅनेटरी नावाचे मिक्सर, याच्यात 5 किलो कॅपॅसिटी आणि 20 किलो कॅपॅसिटीचे. तर जेणेकरून जर छोटा लॉट असेल तर त्याच्यासाठी जसं आता एखाद्याचा बर्थडे केक करायचा असेल अर्धा किलोचा तर त्यासाठी छोटं मिक्सर कामं येतं. आणि मोठं मिक्सर समजा तुम्हाला जर काही बिस्किटचा लॉट काढायचा मोठा त्यासाठी ते कामं येतं. त्याच्यानंतर मध्ये मी जे बोललो जसं आंबवणे, तर त्याला आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस ब्रेड बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ईस्ट टाकावं लागतं आणि ही ईस्ट जे असतं तर हे ईस्ट काम करतं फुगवण्याचं. तुमचा जो ब्रेड आहे त्याला फुगवण्याचं काम करतं. तर त्यासाठी हे प्रूफरेश इकडे डावीकडे जे बघितलं ना त्याला फर्मंटर किंवा प्रूफर म्हणू. आणि शेवटी जो ब्रेड तुमचा ओव्हनमधून जाऊन बाहेर आला की त्याला इथं जो हे आहे त्याला स्लायसर म्हणतात. ब्रेडच्या मोठ्या याचे बारीक बारीक स्लायसेस तुम्हाला जसे पाहिजे तसे करतात. त्याच्यातच तुम्हाला टोस्टचे पण स्लाइस करता येते. इथं सगळ्यांना माहिती आहे. ते काही प्रोडक्ट आपल्या इथं बनवायचं सुरू आहे. जसं कुकीज आहे, खाली कपकेक आहे, इकडं ब्रेड स्टिक आहे,
आणि तिकडं काही टोस्ट आहे. तर हे सगळे फक्त मिलेटपासून, म्हणजे जसं ज्वारीपासून घेतलं तर ज्वारीपासूनच बनवलं. आता ब्रेड कसा बनवायचा, तर हे सगळं त्याची सामुग्री दिलेली आहे. तर एक 10 किलो पीठ जर घेतलं तर ती ओली ईस्ट किती टाकायची, मीठ किती टाकायचे, सगळे डिटेल इथं दिलेली आहे. त्याची प्रक्रिया पण दिलेली आहे. पण वेळेअभावी मी काय पूर्ण डिटेल सांगत नाही. दुसरा जे स्टेप आहे त्यातले मुरवणे, जे बोललो ना तुम्हाला फुगवण्यासाठी वापरतात, तर ती स्टेप आहे. त्याच्यात टाईम दिलेला आहे आणि किती टेम्परेचर पाहिजे ते दिलेलं आहे. नंतर कणिक मळणे, तर मळणे म्हणजे जसं आता आपण हे बघतो ना की हे कणिक तयार करतो, समजा एक मोठा लॉट असेल त्याच्यामधून आपण छोटे छोटे ब्रेडचे हे करतो, तर तसे त्याला हे म्हणतात. नंतर तिला आंबवणे काही वेळ परत ठेवावं लागते तिला. त्याच्यानंतर पलटी मारावं लागते मध्ये आणि कणकेचे शेवटी गोळे करतात आणि गोळे फुगवून नंतर कणिकेच्या गोळ्याचं मोल्डिंग करून त्याला पुढं साच्यात टाकून ते आपण ओव्हनमध्ये टाकतो आणि त्याच्यात ओव्हनमध्ये त्याचं भाजणे, ब्रेड भाजणे ही प्रक्रिया होते. आणि ब्रेड भाजण्याची मग त्याच्यानंतर ते ब्रेड पुन्हा भाजून झाल्यानंतर थंड करून त्याला पुन्हा स्लायसर, तुम्हाला दाखवलं तर स्लायसरमध्ये स्लाईस करावं लागतं. तर परत आणखी दुसरी गोष्ट आहे, एखाद्याला जर स्वतःचा उद्योग टाकायचा असेल तर त्यासाठी एक मानांकन आहे वेगवेगळे. तर त्यातलं कृषी उत्पन्न वर्गवारी कायदा आहे, तो प्रत्येक अत्यावश्यक वस्तू कायदा आहे, वजन मापे प्रमाणीकरण कायदा आहे. मी डिटेल जात नाही, थोडं फास्ट जातो. नंतर ठीक है, आप कर लेना. हाँ, कौन सा, ये राइट वाला इधर. नंतर हजार्ड ॲनालिसिस कायदा आहे, ॲगमार प्रमाणीकरण कायदा आहे. नंतर यांच्या उद्योगासाठी जर आता तुम्हाला काही मशिनरी कुठून आणायचे, हे जर आणायचं असेल पाहिजे असेल तर त्यासाठी त्या मशिनरीची डिटेल काही दिलेली आहे. हे आमचं केंद्र आहे. इथं शेतकऱ्यांची मध्ये आता जे शेतकऱ्याच्या सहली वगैरे आहे तर त्या इथं येत असतात. त्याचबरोबर आम्ही ट्रेनिंग पण घेतो आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.